काल मी छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या राजकीय प्रवाहाचा भाग होते त्या प्रवाहाचा एक ओझरता आढावा आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. कारण कोणीही ऐतिहासिक व्यक्तीचं जर यथायोग्य मूल्यमापन करायचं असेल तर हे मूल्यमापन करण्याच्यासाठी म्हणून ज्या महत्त्वाच्या दोन चौकटी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्यातील एक चौकट ती व्यक्ती ज्या प्रवाहाची कळत नकळत प्रतिनिधी होऊन जाते तो प्रवाह, आणि या प्रवाहाच्या मध्ये त्या व्यक्तीने आपलं जे कर्तृत्व निर्माण केलं त्या कर्तृत्वाचं स्वरूप पैकी प्रवाहाची एक ओझरती ओळख काल मी आपल्याला करून दिली. आणि ही ओळख करून देत असताना मी आपल्याला असं सांगितलं की एकीकडे मुस्लिम संस्कृतीचा राजकारणाचा एक आक्रमक असा प्रवाह या देशामध्ये चालू असलेला आपल्याला दिसतो. हा जो मुस्लिम राजकारणाचा आक्रमक असा प्रवाह आहे या प्रवाहाचं स्वरूप दुहेरी आहे. कारण मध्ययुगामध्ये सगळ्याच बाबी धर्माच्या नावे चालतात, म्हणून अर्थकारणाचे, राजकारणाचे आणि श्रद्धांचे असे तीन पदर मध्ययुगातल्या धार्मिक राजकारणाला प्राप्त झालेले आहेत. या मुस्लिम राजकारणाच्या बाजूला एक आंधळा असा हिंदूंचा धर्मवाद आहे. या आंधळ्या धर्मवादाच्या प्रवाहात काही जागरूक माणसं आहेत. या जागरूक मंडळींचा उल्लेख करीत असताना काल मी रामदासावर येऊन थांबलो. या रामदासापासून पुढचा विचार आज आपणासमोर ठेवावा अशी माझी इच्छा आहे. रामदास हा महाराष्ट्रामधलच्या ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाचा एक महत्वाचा असा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद गेल्या सुमारे 70-80 वर्षापासून या ना त्या स्वरूपामध्ये अधूनमधून वावरत असताना दिसतो, त्या वादाचा एक भाग रामदास आहे. कारण जो जो म्हणून ब्राह्मणवादी आहे या ब्राह्मणवादी माणसाला शिवाजीने एवढं मोठं राज्य निर्माण केलं, एवढं अफाट असं कर्तृत्व दाखवलं, त्याच्या पाठीमागं कोण्यातरी ठिकाणी ब्राह्मणाची बुद्धी उभी केल्याच्या शिवाय चैन पडत नाही. आणि जो जो ब्राह्मण विरोधी आहे या ब्राह्मण विरोधी माणसाला रामदास हा काहीतरी आपला स्वतःचा खाजगी आणि वैयक्तिक शत्रू आहे असं गृहीत धरून त्याच्या विरोधी काहीतरी बोलल्याच्या शिवाय चैन पडत नाही. म्हणजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा घेतली गेलेली आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जे अनंत विद्वान लोक आहेत त्यापैकी एका विद्वानाने असं म्हटलेलं आहे की एका बायकोशी लग्न करीत असताना तो बोहल्यावरून पळून गेला. असल्या प्रकारचा हा रामदास 8 बायकांशी संसार करणाऱ्या शिवाजीचा गुरु कसा असू शकेल? आता हे गुरु शिष्याचं जे नातं आहे, हे गुरु शिष्याचं नातं याचा बायकांच्या संख्येशी संबंध आपण जर जोडायला लागलो तर फारच कठीण होऊन जाईल. इतिहासामध्ये ही प्रसिद्ध गोष्ट आहे की सम्राट बिंबिसार हा महात्मा गौतम बुद्धाचा शिष्य होता. उद्या जर पुढे एखादा विद्वान माणूस असं म्हणायला लागला की 556 बायकांचा नवरा असणारा सम्राट बिंबिसार असलेली एक बायको सुद्धा सोडून जंगलात पाळणाऱ्या गौतम बुद्धाचा शिष्य कसा होऊ शकेल? शेवटी गुरुना शिष्याच्या पेक्षा अधिक बायका केलेल्या असल्या पाहिजे हा जो नियम आहे की आपण जसं जीवनामध्ये बोलत असताना म्हणतो
की तू असं समजू नको की तूच फार बदमाश म्हणून मी तुझा त्या बाबतीत गुरु आहे. तसं जीवनातल्या सर्वच क्षेत्रामध्ये 8 बायका करणाऱ्या शिवाजीचा जर गुरु असेल तर तो कोणीतरी 9 बायका करणारा, 10 बायका करणाराच असला पाहिजे. एक सुद्धा बायको सोडून पळून जाणारा म्हणून शिवाजीचा गुरु कसा असू शकेल? ही जी विचार करण्याची पद्धत आहे, ही विचार करण्याच्या पद्धतीतली भाषा महत्वाची नाही. रामदासाच्यावर टीका केली तर त्या टीकेबद्दल खवळून जाण्या इतकं माझं काही मन कच्चं नाही. कारण अत्यंत वंदनीय पुरुषांच्यावर अतिशय कठोर शब्दामध्ये टीका करण्याचा आणि केलेली टीका ऐकण्याचा मला सराव आहे. जितक्या स्पष्ट आणि कठोर शब्दामध्ये टीका करण्याचा मला सराव आहे, तितक्याच कठोर भाषेमध्ये टीका ऐकण्याचा सुद्धा सराव आहे. आणि जसे रामदासाशी काही जणांची जायदादीची दावेदारी आहे, तसे काय माझा आणि रामदासाचा जायदादीचा संबंध नाही. रामदासाची बाजू मला घेण्याचं काय कारण नाही. अडचण जी आहे ते त्यामागे असणाऱ्या मनोवृत्तीची अडचण आहे. ही जी मनोवृत्ती आहे ही ब्राह्मणेतर वादाची मनोवृत्ती आहे. आणि ही मनोवृत्ती एका अज्ञानावर आधारलेली आहे. हे अज्ञान एकतर्फा नसून दुतर्फा अज्ञान आहे. दुतर्फा अज्ञान म्हणजे काय की एक चुकीची गोष्ट घडली असं दोघे जण गृहीत धरत असतात. जे कधी घडलंच नाही ते घडलं असं दोघांनी गृहीत धरायचं आणि घडलं ते रास्त आहे असं एकाचं म्हणणं आणि घडलं ते चुकीचं आहे असं दुसऱ्याचं म्हणणं. विनोबा भावेंनी एके ठिकाणी उदाहरण फार चांगलं दिलं आहे की 2 माणसं आहेत. त्या 2 माणसांना असं विचारलं की काय रे तुला झोप लागली की काय? एका माणसाला विचारलं तुला झोप लागली काय? त्या तो असं म्हणाला नाही. दुसरा असं म्हणाला हो. हा जो तुला झोप लागली काय ते उत्तर हो म्हणून देणार आहे तो अज्ञानानं खोटं उत्तर देतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ब्राह्मणेतर वादामधला एक मुद्दा अज्ञानावर आधारलेला आहे आणि तो मुद्दा दुतर्फा अज्ञानाचा आहे. तो मुद्दा अशा प्रकारचा आहे की या ब्राह्मण वर्गाने सगळं ज्ञान आपल्याजवळ कोंडून ठेवलं. ब्राह्मण वर्गाने सगळं ज्ञान आपल्याजवळ कोंडून ठेवल्याच्या योगानं सगळा समाज अज्ञानामध्ये पडला. सगळ्या समाजाची पिछेहाट झाली आणि म्हणून ज्या ब्राह्मणांनी सगळं ज्ञान कोंडून ठेवलं ते द्वेषाला पात्र आहेत असं एका बाजूचं म्हणणं आणि सगळं ज्ञान खरोखरच आपण कोंडून ठेवलेलं होतं, सगळ्या ज्ञानाचे आपण धनी होतो असं दुसऱ्या बाजूचं म्हणणं. ब्राह्मणेतरांना असं वाटतं की या ब्राह्मणांनी सगळं ज्ञान कोंडून ठेवलं त्यामुळे यांचा द्वेष जर केला तर तो समर्थनीय आहे. आणि ब्राह्मणांना मनातल्या मनात असं वाटतं की तुम्ही ओरडा, सर्व जगतातल्या सगळ्या ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या जाणव्याला आहेत आणि आमच्या कमरेवर झुलायला लागलेल्या आहेत. कधीही कोणी याचा विचार केला नाही की कोंडून ठेवायला ब्राह्मणाच्या जवळ ज्ञान कोणतं होतं. शेती नव्या पद्धतीनं कशी करावी याचं ज्ञान ब्राह्मणांच्या जवळ होतं काय? आधुनिक खतं कशी वापरावीत याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय? आंतरराष्ट्रीय राजकारण कसं करावं याचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय? नव्या शास्त्रविद्येचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय? विज्ञानाचं ज्ञान त्यांच्याजवळ होतं काय? ब्राह्मणांनी जे कोंडून ठेवलेलं ज्ञान आहे ते श्राद्ध पक्षाचं आणि मुंजीचं. पिंड 1 द्यावेत की 2 द्यावेत, सिंहस्थाच्या वेळेला पिंड किती द्यावेत, हे जे ज्ञान आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की जे ज्ञान ब्राह्मणांनी कोंडून ठेवलं ते ज्ञान जर त्यांनी उघडं करून सगळ्यांना वाटलं असतं तर आमच्या समाजाची मानसिक गुलामी दूर करणं अधिक कठीण गेलं असतं. त्या ब्राह्मणांनी काही ज्ञान कोंडून ठेवलं या मुद्द्यावर संबंध आधारलेला जो वाद आहे, या वादाच्या झळा रामदास स्वामींच्या पर्यंत सगळ्यांना जाऊन पोहोचलेल्या आहेत. एक तर पद्धत ही की जी शिवाजीला एक कर्तृत्व शून्य आणि सांगकाम्या करून टाकून देते की शिवाजींनी हिंदू राज्य निर्माण करायचं ठरवलं. कशामुळे ठरवलं? रामदासांनी सांगितलं हिंदू राज्य निर्माण कर. गुरु महाराज म्हणाले की बेटा हिंदू राज्य निर्माण कर. शिष्य महाराज म्हणाले ठीक आहे महाराज. मग शिवाजी म्हणाला कोणता किल्ला जिंकू? मग रामदासांनी सांगितलं तोरणा जिंक. मग तो म्हणाला ठीक आहे कसा जिंकू? ते म्हणले इकडून जा. मग हा तिकडून गेला. इतक्या जर बांधल्या आखलेचा शिवाजी असतात आणि प्रत्यक्ष व्यावहारिक राजकारणाची एवढी मोठी तज्ञता जर रामदासाला असती तर कदाचित रामदासांनीच राज्य निर्माण केलं. शिवाजीची त्याला गरजही लागली नसती. शेवटी एखाद्या जीवनाचा अभ्यास करीत असताना
जी विविध कर्तृत्वान माणसं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात निर्माण होतात, त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाच्या क्षेत्राच्या मर्यादा स्पष्ट असल्या पाहिजेत. लढावं कसं, लढावं केव्हा, आणि लढत असताना पवित्रे कोणते घ्यावेत याचा तज्ञ शिवाजीच होता, याचा तज्ञ काय रामदास नव्हता. पण लढावं कशासाठी याचा तज्ञ रामदास होता. तलवार हातात घ्यावी कशी, ती तलवार वापरावी कशी, आणि या तलवारीला गळा कापावा कसा याची तज्ञता निराळी, आणि कोणाचा कापावा, केव्हा कापावा, कशासाठी कापावा याची तज्ञता निराळी. रामदास आणि शिवाजी या दोघांच्या कर्तृत्वाच्या कक्षा भिन्न आहेत. त्या परस्परांना पूरक असणाऱ्या कक्षा आहेत. एका कक्षेनं दुसऱ्या कक्षेवर अतिक्रमण सांगण्याचं काही कारण नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे की रामदास आणि शिवाजी यांची प्रत्यक्षामध्ये समोरासमोर भेट ही घडल्याचा इतिहासामधलचा पहिला नाकारता न येण्याजोगा पुरावा इसवी सन 1672. रामदास आणि शिवाजी यांची पहिली जर भेट झाली असेल, जी भेट झालीच झाली, नाकारता येणे शक्य नाही. इसवी सन 1672च्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झाली की नाही याला पुरावा नाही. जर असेल पुरावा तर तो विश्वसनीय नाही. आणि इसवी सन 1668च्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही. इसवी सन 1668च्या पूर्वी रामदास आणि शिवाजी यांची भेट झालेली दिसत नाही. इसवी सन 1672ला त्यांची भेट नक्की झालेली आहे. कदाचित 1668 ते 72 मध्ये भेटी झाल्या असतील, कदाचित झाल्या नसतील, त्याला पुरावा नाही. आणि पुरावे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा पुरावे हे हेकड हट्टाग्रहातून किंवा बालिश समजुतीतून देण्यात येत नसतात. पुरावे हे कल्पनेतून निर्माण करता येत नसतात. कल्पनांच्या आधारे एखाद्या ठिकाणी नसता डोलारा निर्माण करणं ही निराळी गोष्ट आहे. पुरावा इतिहासाचा देणं ही निराळी गोष्ट आहे. शिवाजीच्या विषयी जर पुरावा द्यायचा असेल, रामदासाच्या विषयी जर पुरावा द्यायचा असेल, तर तो पुरावा त्या मंडळींच्या कागदपत्रातून द्यावा लागत असतो जी माणसं समकालीन आहेत किंवा निकटवर्ती आहेत. जी माणसं शिवाजीला किंवा रामदासाला समकालीन आणि निकटवर्ती आहेत यांच्या पुराव्यामध्ये 1672च्या पूर्वीची शिवाजी रामदासाची भेट नाही. प्रश्नच असा की शिवाजी आणि रामदास यांची भेट समजा 1672ला झाली तर यामुळे रामदासाच्या मूल्यमापनामध्ये फरक काय पडतो. समजा या दोघांची भेट 1672ला होण्याच्या ऐवजी ती 1649ला झाली असं म्हटलं तरी मूल्यमापनात फरक काय पडतो. समजा शिवाजीच्या अगदी लहानपणी 1630ला शिवाजी जन्माला आला, 1640ला शिवाजी आणि रामदासाची भेट झाली असं म्हटलं तरी त्यामुळे मूल्यमापनात फरक काय पडतो. कारण शिवाजी हा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याची आणि रामदासाची भेट झाली नसेल, शक्य आहे. पण शिवाजीची आणि त्याच्या दासीची भेट तर झाली होती. शिवाजीची आणि सुईणीची भेट तर झाली असेल. ही सुईणीची भेट सगळ्याच्या आधी झाली आहे शिवाजीची. म्हणून सुईण ही शिवाजीच्या राजकारणाचा गुरु ठरत नसते. ज्यांची भेट आधी झाली ते गुरु. असं काय गुरुपणाचं मूल्यमापन नाही. कारण शाळेत येत असताना क्लास टीचरच्या पूर्वी प्यूनचीच भेट होत असते. भेटीचे जे काळ आहेत या भेटीच्या काळावर गुरुपण अवलंबून नसतं. ज्याला तुम्ही भेटलेले आहात त्याच्या व्यक्तित्वाच्या स्वरूपावर गुरुपण अवलंबून. ज्याला तुम्ही भेटलेले आहात पण त्याचा तुमच्या जीवनावर काही संस्कारच झालेला नाही अशी शेकडो माणसं भेटतात. रस्त्याने जात असताना अनेक वेळेला अशी माणसं सापडतात की जी वर्षानुवर्ष जाताना येताना तुम्हाला दिसतात. रोज तुमच्या त्यांच्या भेटी गाठी होतात. तुम्ही ते जिवंत आहेत की मेले त्याची चिंता करीत नाही, तेही तुम्ही जिवंत आहेत की मेले त्याची चिंता करीत नाही. त्या रामदास आणि शिवाजी यांची भेट केव्हा झाली, ते एकमेकाला भेटले केव्हा, याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही की रामदासाच्या जवळ जर समजा शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगं काय होतं काय. जर रामदासाच्या जवळ शिवाजी भेटला असता तर त्याला देण्याजोगं असं काहीतरी होतं हे आपण कबूल करणार असू.
तर या दोघांची शारीरिक भेट केव्हा झाली हा मुद्दा गौण होता. कारण ज्यांनी ज्यांनी महात्मा गांधींच्या शब्दावर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तळहातावर प्राण घेऊन लढाई दिली त्या सगळ्याच मंडळींची गांधींची काय भेट झाली होती अशा मागणी. माणसांच्या वैयक्तिक भेटीगाठी व्हाव्याच लागत असतात याची काही गरजच नाही. मूळ प्रेरणांचा संपर्क आहे. मूळ संबंध जो आहे तो जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा संबंध आहे. आणि म्हणून रामदास शिवाजी वादामधला जर खरा महत्वाचा प्रश्न असेल तर तो म्हणजे हा की रामदास हा हिंदुस्थानमध्ये हिंदूंचं राज्य असलं पाहिजे या कल्पनेनं झपाटलेला होता की नाही. बाकीचे सगळे जे साधुसंत ज्या साधुसंतांच्या दृष्टीनं राज्य कुणाचं आहे हा मुद्दा गौण होता. राजकर्ते कोण आहेत हा मुद्दा गौण होता. राजकर्त्यांचे कायदे कोणते हा मुद्दा गौण होता. इहलोकाला नियंत्रित करणारं स्वामित्व कुणाचं आणि कसं आहे हा मुद्दा गौण होता. या साधुसंतांच्या पेक्षा हिंदुस्थानवर हिंदूंचं राज्य असलं पाहिजे याचा आग्रही पुरस्कार करणारी रामदासाची प्रवृत्ती होती की नाही हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि रामदास जर हिंदू राज्याच्या कल्पनेनं भारावलेला संत असेल, हिंदूंचं राज्य निर्माण व्हावं या कल्पनेनं तो झपाटलेला माणूस असेल तर रामदास आणि शिवाजी यांची भेट कधीही हो किंबहुना ती नाही झाली तरी हरकती नाही. रामदासाची आणि जनतेची रोज भेट होत होती ती जास्त महत्वाची. कारण रामदासांनी शिवाजीला भेटून असं सांगितलं की बा शिवराया तू महान अलौकिक गुणाचा पुतळा आहेस. हे लाडोबा तू राज्य निर्माण करतोय ही फार चांगली गोष्ट आहे. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तू कोणाला सांगू नको. मी कोणाला सांगित नाही. हे दोघं जण भेटले काय न भेटले काय. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतील रामदास स्वामींना की सद्गुरू महाराज माझी अशी इच्छा हिंदूंचं राज्य निर्माण करावं पण हे सुद्धा तुम्ही कोणाला सांगू नका. तुमचं तुमच्याजवळ माझं माझ्याजवळ तुम्ही माझे गुरु मी तुमचा शिष्य. हिंदू राज्य निर्माण व्हावी गुरुची इच्छा ते केलं पाहिजे. शिष्याची इच्छा आपण कोणाला सांगायचं नाही. गुपचूप दोघं जण मिळून राज्य निर्माण करू. राज्य निर्मिती ही जी आहे हजारो माणसांच्या संघटना उभारून होत असते. या हजारो माणसांच्या संघटना उभारून जेव्हा राज्य निर्मिती होत असते त्यावेळेला या कृतीचा काही भाग खाजगी जरी असला तरी उरलेला भाग जाहीर असतो. कोणता किल्ला जिंकायचा आणि कधी जिंकायचा याचे निर्णय आणि तारखा जरी गुप्त असल्या तरी मुसलमानी राजसत्तेच्या विरुद्ध पुकारलेलं बंड जाहीर असतं. हे जसं शिवाजीच्या कार्याचं स्वरूप आहे त्याप्रमाणे या देशामध्ये हिंदू धर्माच्या परंपरेच्या संरक्षणासाठी हिंदूंचं राज्य असलं पाहिजे ही रामदासांची भूमिका जाहीर होती. आणि ही भूमिका शिवाजीला पटवून देण्याची गरज नव्हती. शिवाजी हिंदूंचं राज्य निर्माणच करीत होता. ही भूमिका जनतेला पटवून देण्याची गरज होती. हा रामदास जनतेला कधीपासून भेटत होता याचा काही इसवी सन नाही. शिवाजीला तो 1672 भेटला असेल, 1676 भेटला असेल, 1680 भेटला असेल पण जनतेला तो रोज भेटत होता. रामदासाचं मोठेपण शिवाजीला भेटण्यात नाही. अजून एक त्याच काळामध्ये समकालीन संत आहे तुकाराम. हा तर बिचारा शिवाजीला भेटण्याचा पुरावाच नाही. हा शिवाजीला कधी भेटलाच नाही. भेटला नाही असं मी म्हणायला लागलो. भेटल्याचा पुरावा नाही. कदाचित भेटले असतील. कोणाकोणाला माहिती शिवाजी कोणाकोणाला भेटला होता. भेटला असेल कदाचित भेटलाही नसेल. हे काय तुकारामाचं लहानपणी असं आम्ही मानत नाही. कारण तुकाराम आणि शिवाजी एकमेकाला भेटले असते तरी या भेटीमध्ये अवघाची संसार सुखाचा करीन याच्या पलीकडे काय झालं नसतं. कारण तुकारामाचं वाङ्मय हिंदूंच्या राज्याच्या कल्पनेनं झपाटलेल्या संतांचं वाङ्मय नाही. तुकाराम हा वारकरी संप्रदायाचा हिंदू स्वराज्याचा आग्रह धरणारा पहिला संत वारकऱ्यांचा एकनाथ. तुकारामांनी एकनाथाच्या विषयी अतोनात आदर व्यक्त केलेला आहे. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी तुकाराम हा वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मानं प्रभावित झालेला, जीवनाच्या शुद्धीकरणाच्या चळवळीनं प्रभावित झालेला, त्यातल्या अध्यात्मानं प्रभावित झालेला, हिंदू राज्याच्या एकनाथांच्या आग्रहानं प्रभावित झालेला नाही. रामदास हा वारकरी नव्हे. रामदासांनी एकनाथाला कदाचित नमन केलं असतं, कदाचित केलंही नसतं. पण तो रामदास हा वैचारिक दृष्टीनं एकनाथाचा शिष्य आहे.
कारण एकनाथच्या हिंदू राज्याच्या आग्रहानं झपाटला गेलेला आहे, त्याहीपेक्षा अत्यंत कठोर अशा स्वरूपाच्या हिंदू राजवटीच्या आग्रहानं रामदास झपाटला गेलेला आहे. आणि ज्या वेळेला माणसं ध्येयवादाने झपाटली जातात त्यावेळेला ध्येयवादाला उपयोगी असणाऱ्या पुरुषांच्या समोर वैयक्तिक अहंता बाजूला ठेवून झुकण्याची त्यांची तयारी झाली. ध्येयवादाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून रामदासाचं जे शिवाजीला पत्र आहे 1668 साली लिहिलेलं, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. आम्ही तुमच्या राज्यामध्ये राहिलो पण तुम्ही आमची भेट घेतली नाही. हे जे रामदासाचं पत्र, या पत्राकडे योग्य दृष्टीनं पाहायला आपण शिकलं पाहिजे. हे पत्र म्हणजे आपली मला भेट मिळावी याची ऍप्लिकेशन नव्हे. शिवाजी हा मंत्री नव्हता आजचा की अपॉइंटमेंट घ्यावी लागत नव्हती शिवाजीच्या दरवाजावर साधू संतांना. साधू संतांना शिवाजीकडे जाण्यासाठी प्रिव्हियस अपॉइंटमेंट आणि एंगेजमेंटची गरज नव्हती. केव्हाही शिवाजीच्या दरवाजात कोणीही बैरागी उठून उभा राहू शकला असता आणि धर्माच्या नावे भिक्षा मागितल्याबरोबर बसल्या जागेवरून उभा राहून पाया पडून भिक्षा घालण्याची शिवाजीवर जबाबदारी, कारण तो हिंदू राजा होता. आता पुन्हा जर तुमच्या मनामध्ये याचं दुःख असेल की आमचा मराठा शिवाजी ब्राह्मणाच्या पाया पडत होता काय, रोज पडत होता, रोज पडत होता. त्याचं कारण हे आहे की ब्राह्मणाच्या जेव्हा तुम्ही पाया पडता तेव्हा त्या माणसाच्या पाया पडत नाही. काल मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मण, वेद आणि गायी या 3 हिंदू धर्माची मानचिन्ह आहे. जेव्हा गोमाता पूज्य असं आम्ही म्हणतो तेव्हा हे 2 शिंगाचं जनावर आमच्या डोळ्यासमोर नाही, हिंदू धर्माचं मानचिन्ह डोळ्यासमोर. ही जी मानचिन्ह आहे तसा तो ब्राह्मण आहे. त्यामुळे केवढाही मोठा श्रीमंत असो, केवढाही मोठा सावकार असो, केवढाही मोठा राजा असो, केवढाही मोठा सम्राट असो, जर तो धर्मानं हिंदू असेल तर ब्राह्मण संन्याशी समोर आल्याच्या नंतर उठून उभं राहणं, उत्थापन देणं, त्याचे पाय धुणं, पाया पडणं, दक्षिणा देणं, मी आपली काय सेवा करू शकतो हे विचारणं त्याचं कर्तव्य होतं. तेव्हा शिवाजीला माझी तू भेट घेतली नाही, तू माझी भेट घे अशी ऍप्लिकेशन रामदासांनी देण्याची गरज नव्हती. तरी सुद्धा रामदास हे लिहितोय तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. याचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. कारण हे रामदासाचं पत्र नाही, ही रामदासाची कविता आहे. हे रामदासाचं पत्र नाही, ही रामदासाची कविता आहे. आणि कविता शिवाजीने वाचण्यासाठी लिहिलेली नाही, कविता ही रामदासाचं काव्य ज्यांच्या वाचनात आहे त्या महाराष्ट्रीय लोकांच्या वाचनासाठी लिहिलेली आहे. हे रामदासानं शिवाजीला लिहिलेलं पत्र नाही तर शिवाजीचं निमित्त करून जनतेला उद्देशून लिहिलेलं पत्र आहे. आणि म्हणून या पत्रात असा उल्लेख आहे की आपण श्रीमंत योगी आहात, आपण पुण्यवंत आहात, आपण वरदवंत आहात, आपण परमेश्वरी अवतार आहात. एवढं सगळं अत्यंत नम्रतेनं रामदासानं शिवाजीला सांगण्याची काही गरज नव्हती. हा एवढा रामदास शिवाजीच्या भेटीला उत्सुक झाला होता काय? तसंही दिसत नाही. कारण 1668 साली रामदासाने हे पत्र लिहिलं पण शेवटी रामदास शिवाजीच्या भेटीला गेलाच नाही. ज्या दिवशी गरज निर्माण झाली त्या दिवशी म्हणजे 1672 ला शिवाजी रामदासाच्या भेटीला आला. कारण व्यक्तिशः शिवाजीच्या भेटीला जाऊन रामदासाला काहीही मागायचं नव्हतं. ज्या दिवशी शिवाजी भेटीला आला आणि शिवाजी भेटला त्याही दिवशी रामदासांनी तिला काही मागितलं नाही. पुढे शिवाजी हिंदूंचा राजा झाला, वेदमंत्राभिषिक्त राजा झाला. आणि त्यानंतर शिवाजी एके दिवशी रामदास स्वामींच्याकडे गेला आणि असं म्हणाला की स्वामीच्या आशीर्वादे करून मी राज्याचा अधिकारी झालो, तेव्हा स्वामींची काही सेवा घडावी ही माझी इच्छा आहे. आणि या मुद्द्यावर 1676 सालचं शिवाजीचं स्वतःचं पत्र आहे की स्वामींची काही सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा स्वामींनी असं सांगितलं की धर्मराज्याची निर्मिती करणं, देव ब्राह्मणांचं रक्षण करणं आणि धर्मराज्य वाढवीत नेणं हाच तुमचा धर्म, हेच तुमचं प्रजापालन, हीच तुमची सद्गुरु सेवा. हे सांगणारा एकच संत होता रामदास. समोर शरण आलेल्या राजा शिष्याला तो जर असं म्हणत असेल की मी तुमची काही सेवा करू इच्छितो तर हिंदूंचं तू राज्य निर्माण करतोय हे शेवटापर्यंत वाढवीत नाही, हीच गुरुची ही सेवा, धर्माची ही सेवा, हेच तुझं पुण्यकृत्य, हेच तुझं धर्माचरण, हे सांगण्याची ताकद असणारा एकच माणूस या संत मंडळीत होता, तो रामदास होता. आणि म्हणून हा जो रामदास आहे हा रामदास म्हणजे हिंदूंच्या मध्ये असणाऱ्या काही जागृत तुरळक अशा साधू संतांचा शिवाजीच्या काळातला समकालीन प्रतिनिधी आहे.
या प्रतिनिधींच्या पासून महाराष्ट्रांनी प्रेरणा घेतलेली आहे. शेवटी राजकारणातून प्रेरणा घेता येतात सत्तेत भागीदारीची. राजकारणातून प्रेरणा घेता येत असतात एकमेकाला विश्वासघात कसा करावा याचा. राजकारणातून प्रेरणा घेता येत असतात सुखाच्या सवलती आपापसात वाटून परस्परांच्या स्वार्थांची संगती कशी जोडावी आणि दोघांनी मिळून स्वार्थ कसा साधावा याच्या. राजकारणातून एखाद्या ध्येयाच्यासाठी मरेपर्यंत झगडावं आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी प्राणाची कुरवंटी करून फेकावी याची प्रेरणा राजकारणातून मिळत नसते. ती त्यापेक्षा उदात्त तर ठिकाणावर मिळत. बाजीप्रभू देशपांडे सारखा माणूस जेव्हा असं सांगतो की आपण सुरक्षित रीतीने पुढे जा, मी मरेपर्यंत ही पावाने गिंड लढवीन, त्याला माहिती नव्हतं काय तो मेला म्हणजे त्याची बायको विधवा होणार आहे म्हणून. बाजीप्रभूला हे कळत नव्हतं काय की शिवाजी जर वाचला तर तो राजा होईल, हा मात्र मेला म्हणजे फुकटच मेला. हे कळत नव्हतं की काय. ज्या वेळेला एक माणूस एका ध्येयाने वेडा होऊन जातो, जेव्हा एखादा माणूस एखाद्या उदात्त तर स्वप्नाने वेडा होऊन जातो, त्यावेळेला त्या स्वप्नांच्यावरून आपलं स्वतःचं अस्तित्व ओवाळून फेकण्याला होत्या. हा जो माणूस आहे स्वप्नांच्यावरून आपलं अस्तित्व ओवाळून फेकून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी तयार झालेला माणूस, हा निर्माण करण्याचं काम त्या कालखंडातल्या साधू संतांनाच करता येणं शक्य होतं. हे काम राजकारणी पुरुषांना करता येणं शक्य नव्हतं. हे रामदासांनी केलं की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. रामदास शिवाजीला केव्हा भेटला आणि केव्हा भेटला नाही हा गौड मुद्दा आहे. केव्हा भेटला उत्तर मी देऊन टाकलं की 1672 भेटला. त्याच्या आधी एक दिवस भेटला तुम्ही कबूल करायला तयार नाही. मग अध्यक्षांचं मत काय येईल? अध्यक्षांचं मत काहीही असलं तरी हरकत नाही. कारण खरे जे महत्वाचे मुद्दे ते हे आहे. आणि म्हणून तो जो महत्वाचा खरा मुद्दा आहे तो हा की शिवाजीचं मोठेपण लक्षात घेणं. आणि शिवाजी हा राजा नव्हे, शिवाजी हा परमेश्वरी अवतार आहे. या गोष्टीची घोषणा आपलं सगळं पुण्य पणाला लावून करणं हे काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते रामदासांनी. रामदास जेव्हा दासबोधात सांगतो धर्मस्थापनेचे जे नर ते जाणावे ईश्वरी अवतार. आज आहेत पुढे होणार कृपा ईश्वराची. त्यातला आज आहेत कोण? मिर्झा राजा जयसिंग का की औरंगजेब? रामदास जेव्हा आज आहेत म्हणून सांगतो तेव्हा तो शिवाजी आहे. आणि म्हणून रामदास जेव्हा शिवाजीला हे सांगतो तुम्ही पुण्यवंत आहात, तुम्ही वरदवंत आहात, तुम्ही श्रीमंत योगी आहात, त्याला रामदासाला असं म्हणायचंय की जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्याच्यासाठी पारमार्थिक प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. टाकळीत 12 वर्ष पाण्यात उभं राहून रामनामाचा जप कोट्यावधीचा करून पुण्य करणारा रामदास एका विशिष्ट मार्गाने परमार्थ साधना करतोय. आणि घोड्याच्या पाठीवर हातात तलवार धरून बसणारा आणि हिंदूंचं राज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवन पणाला लावणारा शिवाजी तीच परमार्थ साधना वेगळ्या दिशेनं करतोय. 12 वर्ष तप करणाऱ्या रामदासाचं जे पुण्य आहे ते कोट्यावधी हिंदूंच्या धर्म संस्कृतींचं संरक्षण करण्याच्यासाठी आपलं संबंध अस्तित्व पणाला लावून प्रयत्न करणाऱ्या शिवाजीचं पुण्य आहे. हा शिवाजी केवळ राजा नव्हे, राज्य निर्माता नव्हे, नुसता कर्तबगार नव्हे, तर तो एका संस्कृतीच्या संरक्षणाचा प्रयत्न करणारा एका प्रवाहाचा समकालातला सगळ्यात मोठा प्रतिनिधी. या नात्यानं त्या धर्मीयांना ईश्वरी अवतार. शिवाजी हा ईश्वरी अवतार आहे याची घोषणा ज्या मंडळींनी जनतेच्या समोर केली त्या मंडळींनी शिवाजीला वाचविण्याच्यासाठी आपण आणि आपला वंश निर्वंश करून घ्यायला हरकती नाही ही प्रेरणा महाराष्ट्रात निर्माण केली. हे काम रामदासांनी केलं की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. 1672 की 1642 हा महत्वाचा प्रश्न आहे. तशी तर सुई रामदासांच्या पूर्वी शिवाजीला भेटलेली. हे मी माझं मत तुम्हाला सांगितलं. जाता असा आपल्या जिल्ह्यातल्या एका मुद्द्याचा उल्लेख करून टाकायला पाहिजे. आमचे मित्र माननीय केशवरावजी धोंडगे यांनी असा उल्लेख केलेला आहे की हा माणूस बायको सोडून पळून गेला. आपण असं ग्रहित धरू हा बायको सोडून पळून गेला. पण बायको सोडून पळून न जाता रामदासांनी काय केलं करायला पाहिजे होतं. आपण रामदासाचं जीवन सोडून घेऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घेऊ. असा एखादा प्रसंग तुम्ही लक्षात घ्या. शिवाजी निघाला अफजल खानाशी लढायला. त्यावेळेला माननीय धोंडगे तिथं प्रतापगडावर उभं राहून त्याला काय सांगणार आहे? बायका आत गेल्या, विवाह मंडपात शपथ घेतलीस की यांना सोडून जाणार नाही. आता चालला शिवाजीला अफजल खानाला भेटायला.
तिथं मेलास म्हणजे या बायका विधवा होतील, हे पाप कुठं फेडशील? जाऊ नको, जाऊ नको, या आगाऊ धंद्यात पडू नको. म्हणून तो अब्दुल खान घेऊन जावं राज्य, तुझ्यावर जबाबदारी आहे बायका सांभाळण्याची. जीवनात जेव्हा महान घटना घडत असतात, ज्या वेळेला जीवनामध्ये काही भव्य घटना आकाराला येत असतात, त्याच्या शेजारी अनेक निष्पाप जीवन उद्ध्वस्त होतात. हा जीवनाचा नियम आहे की सावरकरांच्या सारखा माणूस ज्या वेळेला अभिनव भारताच्या संघटनेची स्थापना करतो, सावरकरांचा सारखा माणूस ज्या वेळेला हसत हसत 2 जन्मठेपी सहन करीत असतो, त्यावेळेला त्याच्या बायकोचा सत्यानाश होतच. प्रश्नच नाही करते. जी माणसं वैयक्तिक संसाराच्या जबाबदाऱ्यात अडकून पडलेली असतात, ती फक्त माणसाचा वंश चालू ठेवत असतात, जीवनाला कुठल्याही प्रकारे सार्थक करू शकतात. रामदासांनी बायको सोडल्याच्या बद्दल रामदासाला दोष देण्याचं कारण काय? मी जर जे आहे माझ्या बायकोपेक्षा एक सुंदर पोरगी मिळत आहे म्हणून बायको सोडून पळाला तर दोष द्या. पण देशाच्या संरक्षणासाठी बायको सोडून पळाला तर त्याहीबद्दल दोष देणार का तुम्ही मला? हा मूल्य विवेक बुद्धी भ्रष्ट झाली जातीयवादामुळे म्हणजे विसरतो. मूल्य विवेक जो असतो, हा मूल्य विवेक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गौतम बुद्ध यशोधरेला सोडून निघालेला आहे. त्याला जाऊन तुम्ही काय सांगणार? त्याचं उत्तरीय धन खबरदार ठोकून काढी. हे करताना कुठे बुद्धी गेली होती? आता पलंगावर बायकोन मूल दोन्ही झोपलेले ना, आता बोलतोस काय? हे सांगणार का तुम्ही त्याला? गौतम बुद्ध आपल्या बापाचं राज्य सोडून निघालेला आहे, तो जर त्यापेक्षा मोठ्या राज्याकडे जात असेल, यशोधरा सोडून निघालेला आहे, तो जर तिच्यापेक्षा सुंदर मुलीकडे जात असेल, जर लहान सुख सोडून गौतम बुद्ध मोठ्या सुखाकडे जात असेल, तर लहान सुख सोडून मोठ्या सुखाकडे जाणारा माणूस शेवटी एक गोष्ट सोडूनही आपल्या स्वार्थाचंच रक्षण करतोय. जेव्हा एक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जबाबदाऱ्या टाळायला लागतो, त्यावेळेला त्याचं मंडळ धरून विचारावं लागतं की याचं उत्तर काय? पण ज्या वेळेला एखादा माणूस आपला स्वार्थ चितेमध्ये घालून समाजासाठी जळाला उभा राहतो, त्यावेळेला तुझ्या आईबापांना किती वाईट वाटेल हे सांगण्याचा अर्थ नसतो, तुझ्या बायकोला किती वाईट वाटेल हे सांगण्याचा अर्थ नसतो. समाजामध्ये सगळीच जी मोठी कामं होतात ती माणसं कोण्यातरी दिवशी झपाटली जातात, त्या दिवशीपासून सुरुवात होतात. रामदास हा लग्नाच्या बोलावून पळाला, ही रामदासी पंथीयांनी मारलेली एक मजेदार अशी स्थाप आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत. रामदासाचं लग्न ठरलं होतं याच्यावर माझा विश्वास नाही, हे लग्न घडत होतं याच्यावर माझा विश्वास नाही. या लग्नामध्ये बोल्यावर रामदासाच्या डोक्यावर अक्षता टाकल्या जात असताना रामदास पळाला. ट्रिकीच माणूस असला पाहिजे. आमच्याही मनात विचार आला होता बोलवून पळण्याचा, पण भोवताली इतके लोक उभे होते की पळण्याचा प्रयत्न केला तर मारही खावा लागेल आणि लग्न तर होईलच, यामुळे पळाला नाही. हा फारच ट्रिकी माणूस दिसतो की तो पळू शकला लग्नाच्या बोल्यावर. रामदास लग्नाच्या बोल्यावरून पळाला ही हकीकत एक नाटकी असं समर्थन आहे. नाट्याची आवड असणाऱ्या बावळट सांप्रदायिकांनी निर्माण केलेली ती कहाणी, पण ती कहाणी खरी असं जरी गृहीत धरला, तर ऐतिहासिक सत्य असं जरी गृहीत धरलं, तरी आत्म्याच्या शोधार्थ निघालेला जो माणूस आहे हा आत्मार्थे विश्वम त्यजेत ही प्रतिज्ञा करूनच निघालेला. आमचं तत्वज्ञानाची परंपरा ती आहे की कुटुंबाच्या रक्षणासाठी मुलाचा त्याग करावा, गावाच्या रक्षणासाठी कुटुंबाचा त्याग करावा, देशाच्या रक्षणासाठी गावाचा त्याग करावा, मानवजातीच्या रक्षणासाठी देशाचाही त्याग करावा आणि गरज पडेल तर आत्म्याच्या शोधार्थ विश्वाचाही त्याग करावा. आत्मार्थे पृथव्यम त्यजेत, आत्मार्थे पृथव्यम त्यजेत या तत्वज्ञानाचा उपासक आत्म्याच्या शोधार्थ टाकळीला जाण्यासाठी निघालाय. त्यावेळेला बायको तर तो सोडून देणारच, आई बाबाही त्यांनी सोडून दिले. शेवटी ही माणसं शंकराचार्याला हे सांगणार की मिस्टर 8व्या वर्षी संन्यास घेतला, तुमच्या माघारी तुमच्या बापाला पिंड कोण देणार? हे सगळे खाण्याची व्यवस्था 3 पिढ्या गेल्याच्या नंतर सुद्धा चालू आहे की नाही, यावरच माणसाचं कर्तृत्व मोजणारे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं हे मुद्दे महत्वाचे राहू शकतात. त्या रामदासांनी पत्नीचा बोहल्यावरून पळून त्याग केला,
माझं म्हणणं झालं नाही. आपण ग्रहित धरू रामदास गौरव पळून गेला. ही पोरगी तिच्याशी कोणी लग्न करायला तयार राहिलं नाही. हे जे आहे धड सौभाग्य नव्हे, धड वैधव्य नव्हे, या जन्मभर पिचत पिचत मिली, हे मी ग्रहित धरतो. पण त्यामुळे रामदास लहान कसा ठरेल? कारण हेच गौतम बुद्धाचं नशीब आहे, हेच ज्ञानेश्वराच्या आईचं नशीब आहे, हेच सावरकरांच्या बायकोचं नशीब आहे, हेच मूलतः शिवाजीच्या पत्न्यांचं नशीब आहे. ज्या ज्या क्षणी शिवाजी कुठल्या तरी साहसासाठी घरातून बाहेर पडतोय, हा बाहेर जाताना पंचारती वाळून त्याला बाहेर जाऊ द्यायचा, आल्याच्या नंतर पंचारती वाळून आत घ्यायचा, मधल्या काळामध्ये हा हयात राहील त्याची गॅरंटी कोण देणार? ज्यांच्या पायात वैयक्तिक संसाराचे पायगुंते पडलेले असतात त्यांच्याकडून मोठी कामं कधी करतात. हेही जर आपण समजून घेणार नसू, केवळ रामदास ब्राह्मण यासाठी विरोध करायचा म्हणून, तर पहिली जबाबदारी आपल्यावर येऊन पडते की शिवाजीला विरोध करण्याची. कारण ज्या महाराष्ट्रात शिवाजी देणाऱ्या शक्ती स्थिर आहेत, एक कायस्थाची, दुसरी ब्राह्मणांची आणि तिसरी कुणब्यांची, मराठा सरदार वर्ग शिवाजीच्या बाजूचा कधीच, मराठा जमीनदार शिवाजीच्या बाजूचे कधीच नव्हते. मराठे देशमुख यांनी शिवाजीला दरवेळेला जगार दिला. मराठा वतनदारांनी शिवाजीशी दरवेळेला द्रोह केला. तुम्ही नेताजी पालकरांची कहाणी घेतली तरी काय, आणि शिर्क्यांची कहाणी घेतली तरी काय, आणि जाधवांची कहाणी घेतली तरी काय, सगळ्या कहाणीचा इतिहास एकच आहे की ज्यांच्याजवळ पिढीजात वतनदाऱ्या होत्या, शिवाजीच्या नादी लागून आपल्या वतनदाऱ्या धोक्यात घालायला ते तयारच नव्हते. कारण शिवाजीच्या नादी लागायचं म्हणजे आकाशात उडणाऱ्या पाखराच्या रंगावर मोहित होऊन हातातली भाकर सोडून द्यायची. हे धंदे कोण करणार? मोगलांनी वंश परंपरा अवलाद फौलाद चालण्याच्यासाठी जागिरी देऊन टाकलेल्या होत्या, या धोक्यात घालायच्या आणि हिंदू राज्य निर्माण करणाऱ्या या पिसाटाच्या बरोबर जायचं. जमलं तर ठीक, न जमलं तर या चिंतेनं सगळेच जण ग्रस्त झाले. एखाद दुसरा अपवाद मला मान्य आहे. शेवटी ज्या वेळेला एखादी क्रांती घडत असते, ही क्रांती समाजाच्या वेगवेगळ्या थरातले एखाद्या विचाराचं आव्हान पोहोचवू शकणारे नागवे पिसाट लोक घडून आणत असतात. ज्यांच्याजवळ गमावण्याजोगं फार जास्त असतं, ही माणसं जीव धोक्यात घालीत नसतात. शिवाजीच्याही काळामधल्या वतनदारांना शिवाजीच्या नादी लागून वतनदाऱ्या धोक्यात घालण्याची इच्छा नव्हती. शिवाजीच्या बरोबरची माणसं कोण आहेत? कायस्थ आहेत. अटीतटीचे सामने तिथे कायस्थ आहेत. पवनखिंड लढवायची वेळ आली की एक कायस्थ लागतो, बाजीप्रभू देशपांडे. हा मराठा नाही, हा कायस्थ आहे. पुरंदर लढवण्याची वेळ आली की मुरारबाजी देशपांडे उभा राहतो, हा पुन्हा कायस्थ आहे. मुरारबाजी देशपांडे कायस्थ आहे. पत्रव्यवहार शिवाजीचा सगळा काळजीपूर्वक लिहिण्याची वेळ आली की अजून एक कायस्थ लागतो, बाळाजी चिटणीस. हे सगळे कायस्थ आहेत. आणि शिवाजीच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान करायचा असला की एक भट लागतो. आजच्या राजकर्त्यांना एक एक भट हाताशी लागतो. ते तर 300 वर्षापूर्वीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातल्या खऱ्या शिवाजीचं काय, प्रति शिवाजीला मागं पुढे 2-4 ब्राह्मण लागतात. त्यांचा सल्ला विचारल्याशिवाय चालत नाही. हा ब्राह्मण्याचा मुद्दा नाही. त्याचं कारण असं आहे की जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आहे त्यांनी आपलं ब्राह्मणत्वाची चिता पहिल्यांदाच पेटवली. जे शिवाजीच्या बरोबर आहेत आणि ब्राह्मण आहेत त्यांची चिता पेटवायला रोज शिवाजी तयार आहे. हा मुद्दा नीट समजून घ्या. शिवाजी हा मी तुम्हाला कालपासून सांगतोय की हा ब्राह्मणांचा संरक्षक आहे. आणि आज मी असं सांगतोय, जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आपलं ब्राह्मण्य घेऊन आहेत त्यांची चिता शिवाजीने पेटवली असती. इथे राजकारणाचा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे हा की ज्यांचं तुम्ही रक्षण करता आहात त्यांच्या जीवनाची मूल्य निराळी आणि जे तुम्ही रक्षण करते आहात त्यांच्या जीवनाची मूल्य निराळी. इथे कौटिल्य लागू पडतो. आचार्य कौटिल्य असं सांगतो की प्रजा जे पुण्य करते या पुण्याचा 6वा हिस्सा राजाला प्रजेचं रक्षण केल्याच्यामुळं आपोआप मिळतो. राजाला पुण्य करायचं नसतं, त्याचं एकच पुण्यकृत्य आहे प्रजेचं रक्षण. पण राजा जर प्रजा रक्षणाकडे दुर्लक्ष करायला लागला तर प्रजा जे पाप करते त्याचा शरांश राजाच्या नावे जमा होतो आणि राजाचं पुण्य प्रजेमध्ये वाटलं जातं.
काय करायचं त्या राजाला? समोरून शत्रू येत आहेत, याची एकादशी चालू आहे. हा म्हणाला तुम्ही या, वाटेल तितके पुढे या, मी एकादशी आज आहे, भजन करीन, उद्याचा सूर्योदय पाहिल, द्वादशी करीन, त्यानंतरच लढायला येईल. हे काय नास्तिक आणि पाखंड एकादशीला हल्ले करता काय चोरांनो? हे राजाला म्हणता येणार नाही, हे राजाला म्हणता येणार नाही. आणि म्हणून शिवाजींनी पत्रात असा उल्लेख केलेला आहे, ब्राह्मण म्हणून गम करतो की काय? तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून शिक्षा होणार नाही असं तुम्हाला वाटतं की काय? गर्दन मारली जाईल, घरात राहून गाढवाचं नांगर फिरवलं जाईल. कारण ब्राह्मण किल्लेदार जर हे सांगायला लागला की अमुक दिवशी आमच्या वेळेला हल्ला झाला, त्यावेळेला मी गाफील होतो, करायचं काय? उद्या जर मोरोपंत पिंगळा असं सांगू लागले की महाराज मनाची एक इच्छा आहे काशी यात्रेला जावं, तर शिवाजी त्याला पेन्शन देऊन काशी यात्रेला वाटी लावलं. ही शिवाजींची धार्मिकता आहे. पण तो जर म्हणाला असता की मी काशी यात्रा करून येऊन पुन्हा पंतप्रधान होतो, ते होऊ दिले. पंतप्रधानाची काशी यात्रा पंतप्रधान पद सांभाळणं येते. जे ब्राह्मण शिवाजीच्या बरोबर आहे त्या ब्राह्मणांनी आपलं ब्राह्मण्य सोडून दिलेलं आहे, क्षत्रियत्व स्वीकारलेलं आहे. ते लढता येतात. जे अज्ञातचं भविष्य अजून साकार न झालेलं, ते भविष्य साकारण्याच्यासाठी आपला सगळा वर्तमान काळ पेटवून त्यांनी दिलेला आहे. ज्या वेळेला मोरोपंत पिंगळ्यांच्या सारखा माणूस किंवा अण्णाजी दत्तो सारखा माणूस शिवाजीच्या सहवासात 1655, 54, 56च्या सुमाराला येतो, कुणी हमी दिलेली होती की हिंदूंचं राज्य निर्माण होणार आहे? 1659चा अफजल खानाचा वध अजून झालेला नाही. अजून 1665ची मिर्झा राजा जयसिंगांची स्वारी झालेली नाही. अजून शिवाजी वाचून आलेला नाही. या सगळ्या अवस्थांच्या मध्ये 1674 उजाडणार आहे, याची हमी 1654 कोण देणार आहे? जे अजून अस्तित्वात आलेलं नाही, त्याच्या स्वप्नांनी वेड होऊन संबंध वर्तमान काळ गमावण्याची तयारी असणारे जे लोक, ते शिवाजीच्या भोवती उभे आहेत. जगण्याच्यासाठी, मरण्याच्यासाठी. जगले तर या शिवाजीच्या राज्य निर्मितीच्या प्रयत्नात जगतील, मेले तर राज्य निर्मिती करीत असताना मरतील. ही सगळीच जी माणसं आहेत, ही माणसं शिवाजी एवढी मोठी नसतील, पण शिवाजीच्या सहवासात त्यांच्या जीवनातला काही हिणकसपणा तर जळून गेला असेल. माणसांच्या मध्ये स्वार्थ असतात, माणसांच्या मध्ये क्षुद्रता असते, पण जेव्हा एखाद्या प्रेरक व्यक्तिमत्वाच्या सहवासात एखाद्या ध्येयवादानं सामान्य माणसं भारली जातात, त्या क्षणापुरतं त्यांच्या जीवनातलं हीण जळून जातं. हा सुवर्ण स्पर्श शिवाजीच्या भोवताली असणाऱ्या मंडळींनाही झाला असेल. त्या मंडळींच्या मधले बहुतेक मंत्री ब्राह्मण त्यांच्या जीवनाला झाला असेल. आणि हे मंत्री केवळ मंत्री नाही, हे लढवय्ये आहेत. स्वतःच्या इच्छेनं स्वाऱ्या काढणारे आहेत. शिवाजीनं सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणणारे आहेत. शिवाजीनं न सांगितलेल्याही गोष्टी स्वतःच्या इच्छेनं घडवून आणणारे आहेत. अण्णाजी दत्तो सारखा माणूस हा म्हणजे तोंडात तलवार धरून दोऱ्यावरून किल्ले चढून जाणारा माणूस आहे. मृत्यूला मूल्य आहे, ही गोष्ट खरी, पण मृत्यू हे मूल्य नाही. मृत्यूला मूल्य आहे ज्या ध्येयासाठी तो, ज्या ध्येयासाठी मृत्यू येतो त्याला मूल्य आहे, नुसत्या मृत्यूला मूल्य नाही. आणि म्हणून मूल्य मृत्यूला नाही, मृत्यूच्या तयारीला मूल्य. तानाजी ज्या वेळेला सिंहगडावर जातो त्यावेळेला त्याने काय हे ठरविलेलं नसतं की उदय भानूला मारित असताना आपल्यालाही मरायचं, हे काही त्याला ठरविलेलं नसतं. तानाजी जेव्हा जातो तेव्हा गड घेऊन परत यायचं या एकाच जिद्दीनं जातो. आपे घेऊन परत येणार नाही, गड घेता घेता मरण पण करेल, पण जिवंत आला तर गड घेऊन येईल या जिद्दीनं तो मरणाची तयारी ठेवून जातो. हा तानाजी उदय भानूला मारून गड जिंकून जर जिवंत परत आला तर क्षुद्र ठरेल की काय? तानाजी गड घेताना मेला म्हणून मोठा, आणि जर जिवंत परत आला तर तो लहान ठरतो की काय? पवनखिंड लढवीत असताना बाजीप्रभूंनी आत्माहुती दिली. मरण्याची तयारी ठेवूनच तो पवनखिंडीत उभा आहे. तो हसत हसत मरणाच्या जवळ गेला, समाधानाने कृतार्थतेनं, ही गोष्ट खरी. पण समजा शिवाजी विशाळगडावर पोहोचल्याच्या नंतर आपला जीव वाचून आणि उरलेले 10-5 लोक वाचून जिवंतपणे परत येणं बाजीप्रभू देशपांड्याला जमलं असतं, तर त्यामुळे तो लहान ठरला असतं की काय? मरणाला स्वतःची एवढी मातब्बरी देणारे लोक जीवनाच्या पेक्षा थडग्यांचं मूल्य जास्त मानतात. अण्णाजी दत्तो
हा प्राण धोक्यात घालून अनेक किल्ले जिंकून परत आलेला माणूस एक जिवंत, म्हणून त्याच्यावर पोवाडा नाही का? जो प्राण धोक्यात घातलेला आहे तानाजीनी, येसाजीनी, बाजीप्रभूंनी, मुरारबाजींनी, तेच हे कर्तृत्व आहे की आज तोंडात तलवार धरून 60 माणसं घेऊन पन्हाळगडावर चढून जातो आणि भूताप्रमाणे रात्री सबंध थैमान घालून किल्ला जिंकून दाखवतो. आणि असे अनेक किल्ले अण्णाजीने जिंकलेले आहेत. हाही मरणाच्या छायेत वावरतो आहे. हाही शिवाजीचं राज्य निर्माण झालेलं नव्हतं तेव्हापासून शिवाजीच्या बरोबर राहतोय. ही एक शक्ती आहे ब्राह्मणांची, दुसरी शक्ती आहे कायस्थाची, तिसरी शक्ती आहे कुणब्यांची. महाराष्ट्रामध्ये हे जे 96 कुळीचे नावाचं प्रकरण आहे एवढेच मराठी, उरलेले सगळे त्या काळात स्वतःला कुणबी मानतात. यांच्यातून नवे मराठे सरदार उदयाला आले, यातून नवी घराणी उदयाला आलेली आहेत. भोसल्यांचं घराणं यापैकी आहे की शिसोद्यांच्या पैकी आहे कुणाला माहिती, त्याचा तरी कुठला पुरावा उपलब्ध आहे. शेवटी शिवाजीचं मोठेपण त्यांनी जे 1200 वर्षाच्या परंपरेला जमलेलं नव्हतं ते घडवून दाखवलं. यात आम्ही मानतो तो शिसोदे वंशाचा आहे, यात आम्ही मानत नाही कारण चित्तोड वंशाची होतीच नाही अजून. कोण माणूस कोण्या घराण्यात जन्माला आलाय याच्या जोरावर त्याचं मूल्यमापन करता येत नाही. शिवाजीचं मूल्यमापन हे त्याच्या कर्तृत्वावर, एक नवीन असा आत्मविश्वास जागा करण्यावर होतं. आणि म्हणून रामदास हा ब्राह्मण आहे, यामुळे रामदासाचा विरोध ज्यांना करायचा आहे त्यांनी शिवाजीच्या सर्व मंत्रिमंडळाचा विरोध करायला तयार झाला पाहिजे. आणि लोक झाले, तसे लोक प्रामाणिक आहे. एकदा ठरलं ते म्हणतात शिवाजीच्या सर्व मंत्र्यांचा विरोध करू. दादोजी कोंडदेवापासून कारण दादोजी कोंडदेव ब्राह्मण, तेव्हा दादोजी कोंडदेवाचाही विरोध, मोरोपंत यांचा विरोध, अण्णाजी दत्तोचा विरोध आणि मग गागाभट्टाचा विरोध. कारण लोकांचं गागाभट्टाच्या विषयी सुद्धा समजूत हीच आहे की हा जो गागाभट्ट आहे हा काशीहून बोलावून आणावा लागला. यांना अजून गागाभट्ट कोण होता हेच माहिती नाही. कारण गागाभट्ट हा शिवाजीनं काशीहून बोलावलेला माणूस नाही. गागाभट्ट हा काशीवरून शिवाजीकडे स्वतःच्या पायाने चालत आला. रामदास हा ज्याप्रमाणे शिवाजीला अत्यंत नम्रतेने एक पत्र पाठवतो की आपल्या देशात मी राहिलो पण आपण वर्तमान घेतलं नाही माझं, ते काय रामदासाला काही पाहिजे म्हणून नव्हे. तसा गागाभट्ट काशीवरून दक्षिणेत चालत येतो शिवाजीपर्यंत, तो गागाभट्टाला पाहिजे म्हणून नव्हे, दोघांना पाहिजे होतं ते एकच, उदंड दाहले पाणी स्नान संध्या करावे, या पलीकडे काय नको. पण ते स्नान संध्या करण्याचं पाणी गंगेच्या 2 किनाऱ्यांच्या मधून वाहत नाही. ते दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर उदंड होतं. एरवी तेच पाणी फक्त आत्महत्या करून मरायलाच उपयोगी राहतं. हा जो स्नानसंध्या करण्याच्यासाठी गंगेतलं पाणी उदंड होतं, दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर, म्हणून हिंदूंचं राज्य पाहिजे. हा जो गागाभट्ट आहे हा गागाभट्ट काशीचा पंडित, पण काशीला कुठेच गेला. आमची जी मंडळी आहेत यांना हे लक्षातच येत नाही की काशी ही त्यावेळेची युनिव्हर्सिटी आहे. आम्ही नांदेडला आलो म्हणून तुम्ही आम्हाला नांदेडचे वतनदार मानणार आहात काय? आमची इच्छा मानणार असाल तर आमची हरकती नाही. तुम्ही मानणार आहात काय? होळीचा सुद्धा मान देणार नाही तुम्ही आम्हाला, बाकीचे सोडा. वतनदारी ही निराळी गोष्ट आहे. काशी ही त्यावेळेच्या सनातन हिंदू धर्माचं विद्यापीठ आहे. आणि म्हणून हिंदुस्थानच्या कोण्याही कान्याकोपऱ्यामधलचा विद्वान आपल्या बुद्धीचा दरारा दाखवण्याच्यासाठी आत्मविश्वासानं ग्रंथात ध्यान संपलं, काशीची वाट चालायला लागतो. गागाभट्ट पैठण धर्मनिर्णय सिंधू ज्या कमलाकर भट्टाने लिहिला, त्या कमलाकर भट्टाचा गागाभट्ट हा पुतण्या. हे भट्ट घराणं पैठणचं काशी क्षेत्रामध्ये अत्यंत मान्यवर असलेलं, मीमांसेच्या स्मृतींच्या हिंदू कायद्याच्या क्षेत्रामध्ये अखिल भारतभर ज्यांचे न्याय मानले जात होते, या भट्ट घराण्याचा गागाभट्ट हा आपल्या काळातला सगळ्यात मोठा प्रतिनिधी आहे. तो लहान माणूस नाही. आणि गागाभट्ट हा नांदेडच्या शेषांचा विरोधक आहे. त्याला या 2 भूमिका चालू आहेत. नांदेडचा एक शेष आहे, थोडासा गागाभट्टाच्या पूर्वीचा, 50 वर्ष पूर्वीचा कृष्ण नृसिंह शेष या नाव. त्या कृष्ण नृसिंह शेषांनी शूद्राचार शिरोमणी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या शूद्राचार शिरोमणी ग्रंथाचा मुद्दा आहे की हे कलियुग असल्याच्यामुळं या कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे 2 वर्ण शिल्लक राहिलेले आहेत.
त्यामुळे यापुढे कोणीही क्षत्रिय नाही म्हणून हिंदूंचा राजा होऊ शकत नाही. मोगलांच्या दरबारात बसून संस्कृतातून ग्रंथ लिहिला तरी दुसरं काय लिहिणार. हे जे शेष घराणे ज्यांची एक अखिल भारतीय कीर्ती आहे त्यांच्यातला हा. आणि आजच्या समाजामध्ये कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच जरी उरलेले असले तरी शूद्रांच्या मध्ये काही शूद्र आहेत आणि काही संस्कार लोप झाल्याच्या योगाने शूद्र इव झालेले आहेत असं म्हणणारा हा गागाभट्ट. आणि म्हणून ज्याची ज्याची गरज लागते त्याला त्याला हा संस्कार लोप झालेला क्षत्रिय ठरवतो, प्रायश्चित्त देतो, संस्कार सुरू करतो, त्याची मुंज लावून देतो, त्याचे लग्न लावून देतो, त्याला क्षत्रिय ठरवून टाकतो, त्याचा राज्याभिषेक करून टाकतो. शेवटी शिवाजी क्षत्रिय नसेल, शेवटी शिवाजी जर क्षत्रिय नसेल तर क्षत्रिय आहेत कोण. आणि या कलियुगामध्ये जर हिंदूंना क्षत्रिय होण्याचा हक्कच नसेल तर हिंदूंचं राज्य निर्माण होणंच जर अशक्य असेल तर मग हिंदू धर्म आणि हिंदूंचे स्मृती ग्रंथ यांची गरज तरी काय. शेवटी स्मृती ग्रंथांची गरज या हिंदू धर्म आणि परंपरा सांभाळण्यासाठी. दक्षिणेचा खर्च 1 करोड 42 लाख दक्षिणा वाटली जाते आणि ब्राह्मण बहिष्कार टाकतात. हे शक्य आहे का. कुठंच शक्य नाही. कोणी का राज्याभिषेक करीना कसा का करा. शिवाजीच्या काळातले ब्राह्मण झाले म्हणजे काय झालं. त्यांना पैसे नको होते की काय. आणि फुकटात नुसता आशीर्वाद दिल्याबद्दल मिळणारे पैसे. ब्राह्मण वर्ग झाला तरी काय आणि क्षत्रिय वर्ग झाला तरी काय. चारित्र्य हे जातीचं नसतं माणसाचं. विद्वत्ता ही जातीची नसते माणसाची असते. कर्तृत्व हे माणसाचं असतं. समाजाचा विचार तुम्ही करायला लागलात म्हणजे समाजाचे नियम वेगळे. एखादा बडा भांडवलदार अध्यात्माची प्रेरणा जास्त झाल्याच्यामुळं इस्टेट जनतेत वाटतो आणि कपाल लागून बाहेर पडतो आणि परमेश्वराच्या उपासनेला लागतो. हा व्यक्तीचा कर्तृत्वाचा आलेख असतो. व्यापार उद्योग करणारी जी जात आहे ही व्यापार उद्योग करीत असताना नफ्याच्या प्रेरणेनं चालत असते. हा त्या वर्गाचा इतिहास. एखादा ब्राह्मण हा चारित्र्याच्या जोरावर सत्ता आणि संपत्ती तुडवत मानून त्याच्या विरोधामध्ये उभा राहतो. हा त्या व्यक्तीची ताकद आहे. उरलेला वर्ग ज्यांच्या हातात सत्ता आणि संपत्ती आहे त्यांची खुशामत करून दक्षिणा सांभाळीत राहतो. हे वर्गाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ब्राह्मण वर्ग नावाची जी गोष्ट असते ती ब्राह्मण वर्ग म्हणजे ज्यांच्या हातात राजसत्ता नाही, ज्यांच्या हातात धनसत्ता नाही, ज्यांच्या हातात शेती नाही, ज्यांच्या हातामध्ये फक्त क्रियाकर्म आहे. या मंडळींचा वर्ग आहे. हा वर्ग क्रियाकर्म करतो म्हणणाऱ्यांच्या दयेवर अवलंबून. त्यांच्यातला एखादा असा महाभाग असेल की ज्याच्या पायावर राजे येऊन धनाच्या राशी होतील हे त्याचीच आहे. विद्यारण्य उठले, हिमालयात गेले, परत आले. दुसरा शंकराचार्य बसलेला होता. विद्यारण्य म्हणाले मी हंपीला जाऊन राहतो. ही विद्यारण्याची ताकद. विद्यारण्य जिथे गेला तिथे विजयनगरचा रत्नसंग्रह जाऊन पोहोचला. हे विद्यारण्यांचं सामर्थ्य असतं. हे वर्गाचं सामर्थ्य नसतं. शिवाजीचा राज्याभिषेक जरी झाला, शिवाजीचा राज्याभिषेक म्हटल्याच्या नंतर काय 4 महिने मिष्टान्न भोजन चालत होते. अरे इथं बसून मी त्याला पाठिंबा देतोय. इथे बसून मी शिवाजीला केवळ या आठवणीनं पाठिंबा देतोय की 4 महिने सर्व ब्राह्मणांना फुकटचं जेवण तेही गोड आणि दक्षिणेचं त्याला विरोध कोणाचा असू शकेल. त्याला विरोध कोणाचा असू शकेल. जे जाणते होते रामदास गागाभट्ट त्यांचा शिवाजीला ध्येयवादातून पाठिंबा. जे जाणते नव्हते त्यांचा शिवाजीला स्वार्थातून पाठिंबा होता. शिवाजीला विरोध करण्याची ताकद महाराष्ट्रात दाखवणारा असता कोण. आणि जर दाखवली असती त्या काळी, आज म्हणणं ठीक आहे तेव्हा आम्ही विरोध केला होता आमच्या आजोबाच्या काळी, तेव्हा केला असता काहीच शिल्लक राहिलं, काहीच शिल्लक राहिलं नसतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही जी कल्पना आहे ती कल्पना तथापासून इथेपर्यंत चुकीची आहे. कारण ज्या कोण्या जुन्या हिंदू समाजाचा इतिहास आपण पाहतो, या हिंदू समाजामध्ये विचार करणारा, समजू शकणारा, आव्हान देणारा आणि आव्हान घेणारा असा जो जाणता वर्ग आहे, या वर्गाचे गट आहेत महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण, कायस्थ, मराठी आणि कुणबी.
या वर्गाच्या पाठिंब्याच्या शिवाय शिवाजीचंही राज्य निर्माण होणं शक्य नसतं. कारण शेवटी शिवाजीचं राज्य निर्माण होत असतं ते शिवाजीच्या ताकदीवर नव्हे, शिवाजीच्या भोवताली असणारे, शिवाजीच्यासाठी जगणारे आणि मरणारे जे लक्षावधी लोक त्यांच्या श्रद्धेच्या ताकदीवर शिवाजी सारखा माणूस तख्ताच्या पायऱ्या चढत वर जातो, त्याच्या निष्ठावंत सेवकांच्या अनंत मरणाचं ओझं खांद्यावर घेऊन. तो एकटा ती वाटचाल करू शकत नसतो. केवढेही मोठे बलशाली हात आणि पाय असले तरी ही वाटचाल एकाकी चाललेली नसते. इट इज नॉट ए वन मॅन शो. हा जो गागाभट्ट वरून येतो, हा गागाभट्ट येतो याचं कारण शेजारी औरंगजेब. शेजारी औरंगजेब आहे. गागाभट्ट दक्षिणेतून उत्तरेतून दक्षिणेत चालत येतो याचं कारणही औरंगजेब आहे आणि याचं कारणही शिवाजी. कारण ह्या दोन परंपरा, हे दोन प्रवाह आहेत. एका प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी औरंगजेब आहे, दुसऱ्या प्रवाहाचा त्या काळातला श्रेष्ठ प्रतिनिधी शिवाजी. कारण औरंगजेब हा सामान्य माणूस नाही. औरंगजेब म्हणजे गंमत नाही. औरंगजेब तो माणूस आहे की ज्याने आपला जेजांचा धर्म जितांच्यावर, जितांचे धर्म पददलित करून, जितांना अपमानित करून लादण्याचा प्रयत्न केला आणि तरीही जितांच्या बद्दलच्या लढवय्यांच्या श्रद्धा आपल्या जवळ शाबूत. औरंगजेब हा सामान्य माणूस नव्हे. औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढत राहिला, हा एक भाग आहे. पण 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये लढणारा औरंगजेबाच्या पायाशी राजपुतांच्या निष्ठा अविचल राहिल्या, हाही दुसरा भाग. कारण तोही औरंगजेब आहे. सबंध हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला आपल्या डोक्यामध्ये ठेवणारा, सबंध हिंदुस्थानचं राजकारण एका वेळेला खेळवणारा, वायव्य सरहद्दीपासून आसामपर्यंत आणि नेपाळच्या सरहद्दीपासून कन्याकुमारीपर्यंत स्वतःच्या हेरांच्याकडून बातम्या आणणारा, सर्व सरदारांच्यावर बारीक नजर ठेवणारा, गरजेनुसार अंतःकरणाला जवळ करणारा, गरजेनुसार माणसाला विष देऊन समाप्त करून टाकतो. रणनीतीचा तज्ञ, युद्धाचा कुशल, स्वतःच्या जीवन मरणाची पर्वा न करणारा औरंगजेब. औरंगजेब म्हणजे काही सामान्य माणूस नव्हे. कुतुबशाहीच्या बरोबर वेढा चाललेला आहे. कुतुबशाहीला फौजांनी घेरलेला आहे. वरून खालून तोफा टाकल्या जात आहेत, वरून तोफा टाकल्या जात आहेत. या अवस्थेत औरंगजेब अचानक घोड्यावरून संध्याकाळ झालेली आहे म्हणून खाली उतरला, आपल्या अंगावरचं उत्तरीय त्याने खाली टाकलं आणि भर रणमैदानात त्याने नमाज पडायला सुरुवात केली. खालून वरून तोफा चाललेले असताना, कारण औरंगजेबाची ही श्रद्धा आहे की तो परमेश्वराच्या इच्छेचं वाहन आहे. हा दोन परमेश्वरांचा झगडा. शिवाजीची अशी श्रद्धा आहे की हे राज्य व्हावे हा श्रीचा मनोरथ, हे राज्य व्हावे हे श्रीचं मनोरथ आहे. हिंदूंचं या देशामध्ये राज्य असावं या ईश्वरी इच्छेचा मी वाहक आहे, मी प्रतिनिधी आहे, असं शिवाजीचं म्हणणं आहे. ईश्वरी इच्छेचा प्रतिनिधी झालेला शिवाजी हा ईश्वरीय अवतार आहे, हे रामदासांचं म्हणणं आहे. आणि ईश्वरी इच्छेचा प्रतिनिधी झालेला ईश्वरी अवतार शिवाजी हा वेदमंत्राने अभिषिक्त करणं हे स्मृतीचं काम आहे, हे गागाभट्टाचं म्हणणं आहे. हा एक प्रवाह आहे. हा सगळ्याच्या सगळा प्रवाह टॉपल डाऊन करून टाकणं आणि समाप्त करून टाकणं हे माझं जीवित कर्तव्य आहे आणि तीच ईश्वराची इच्छा आहे. त्या ईश्वरी इच्छेचा मी प्रतिनिधी आहे असं म्हणणारा दुसरा औरंगजेब तो काही सामान्य माणूस आहे का? हा औरंगजेब जो आहे, हा औरंगजेबाचा जिझिया आपल्याला माहिती. औरंगजेबाने जिझिया लागू केला हे आपल्याला माहिती आहे. आमच्या मुस्लिम इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की जिझिया म्हणजे संरक्षणाची हमी. जिझिया म्हणजे संरक्षणाची हमी. जे जे लोक मुस्लिम राजवटीमध्ये बिगर मुस्लिम आहेत त्या सगळ्यांनी बिगर मुस्लिम असल्याबद्दलचा एक कर दिला पाहिजे. हा कर दिल्याच्या नंतर आपल्या चाली, रीती, परंपरा आणि धर्म टिकवण्याचा हक्क त्यांना निर्माण होतो. म्हणून औरंगजेब हा हिंदूंच्याकडून जिझिया घेतो. हा औरंगजेबाचं औदार्य आहे असं मुस्लिम इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे. हे लक्षात घ्या की ते बरोबर आहे, चूक नाही. कारण मुस्लिम इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम राजवटीमध्ये मुसलमानांच्यावर पहिली जबाबदारी आहे राज्य रक्षणार्थ लढण्याची. तेव्हा प्राण धोक्यात घालण्याची जबाबदारी आहे. बिगर मुसलमानांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेलं आहे. म्हणून लढण्याची जबाबदारी हिंदूंच्यावरची औरंगजेबानं काढून घेतली.
जे त्यांचा धर्म स्वीकारण्याची जबाबदारी काढून घेतली, एक कर देऊन टाकून दिला की तुमच्या धर्म परंपरांचं संरक्षण. हा जिझियाचा अर्थ आहे असं मुस्लिम धर्मशास्त्राचं म्हणणं आहे. ते बरोबर आहे. याचं कारण असं की मुस्लिम धर्मशास्त्रामध्ये न्याय याचा अर्थ आपण ज्याला न्याय समजतो याच्यापेक्षा निराळा. परमेश्वर न्यायी आहे हे वाक्य फाशी देण्याच्या लायकीचं आहे. मुसलमान धर्मशास्त्रामध्ये परमेश्वर न्यायी आहे ही घोषणा केल्याच्यामुळं अनेक मंडळींना 8व्या शतकामध्ये दगडाने ठेचून ठार करण्यात आलं. कारण परमेश्वर न्यायी आहे हे इस्लामला मान्य नाही. परमेश्वर न्यायी आहे याचा अर्थ असा की न्याय नावाची एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती परमेश्वर फॉलो करतो असं नाही. परमेश्वर न्यायी नाही. परमेश्वर जे करतो ते करणं आणि परमेश्वर जे सांगतो ते ऐकणं हा न्याय. आणि या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. परमेश्वराने सांगितलं कुराण ईश्वरी पुस्तक आहे, हे ईश्वरी पुस्तक आहे असं म्हणणं न्याय आहे. ते नाही असं म्हणणं अन्याय आहे. पण नाही म्हणणाऱ्याचं डोकं फोडलं तर अन्याय करणाऱ्याला शासन दिलं. हे ते लॉजिक आहे. त्याच्यामागे हे ते लॉजिक आहे. जर एखाद्या माणसाला इस्लामचा धर्म स्वीकारण्याला सक्ती केली तर अडाणी माणसाला सक्तीनं सज्जन पवित्र शहाणा बनवला. आडमोठा माणूस होत नाही म्हणाला, मारून टाकलं. परमेश्वराच्या द्रोह्याला न्याय दिला. परमेश्वर जे सांगतो तो न्याय. परमेश्वर न्याय नाही. ही भूमिका असल्याच्या नंतर परमेश्वराने सांगितलं जिझिया घ्या म्हणून जिझिया हा न्याय आहे. पण औरंगजेबाने नुसता जिझियाच लावला नाही. जिझियाच्या पाठीमागं एक लांबरुंद परंपरा आहे. इसवी सन 1665 साली औरंगजेबाने आपली पहिली धार्मिक आज्ञा काढून टाकून दिली. ही जी पहिली धार्मिक आज्ञा आहे ती धार्मिक आज्ञा खिराज जो तोपर्यंत होता तो दुप्पट करण्याची. याचा अर्थ असा की औरंगजेबाने हिंदुस्थानवर केलेल्या राज्यामध्ये जेवढे म्हणून हिंदू आहेत आणि त्यांची बहुसंख्या होती यांना प्रत्येक जीवनाच्या व्यवसायात मिळालेल्या पैशावर मुसलमानांच्या दुप्पट कर द्यावा लागेल. आणि म्हणून सगळ्यांच्या जीवनाच्या शोषणाची सोय झाली. कारण जमा झालेला जो कर आहे या जमा झालेल्या कराचा खर्च बिगर मुसलमानांच्या कल्याणार्थ होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे हा जो बैतुल माल आहे हा बैतुल माल काफिरांच्या हिताच्यासाठी खर्चीला जाऊ शकत नाही. काफिरांना फक्त कर देण्याचा हक्क आहे. त्या कराच्या मोबदल्यात संरक्षण मागण्याचा हक्क नाही. कारण काफिरांना जर संरक्षण द्यायचे असेल तर एकच मार्ग आहे त्यांना मुसलमान करणे. कारण त्याच्यापेक्षा चांगलं संरक्षण नाही. असं जे ते एक चमत्कारिक धर्मशास्त्र आहे त्या धर्मशास्त्राचा हा प्रामाणिक अनुयायी आहे. कारण हा धर्मपंडित आहे, विद्वत वेत्ता आहे, शहाणा आहे, वेडा नाही. मोगलांच्या राजवटींच्या मध्ये याचा एवढा धर्मशास्त्राचा ज्ञाता आहे. कुराण अनेक वेळेला हाताने लिहिलेलं आहे. हाताने लिहिलेलं कुराण विकावं, त्याच्या पैशावर व्यक्तिगत चरितार्थ चालवावा ही औरंगजेबाची पद्धत आहे. व्यक्तिगत जीवनात औरंगजेब याच्यासारखा क्षमाशील माणूस. औरंगजेब हा व्यक्तिगत जीवनात त्याच्यासारखा क्षमाशील माणूस नाही कोणी. कारण व्यक्तिगत राग लोभ याच्या औरंगजेब पलीकडे गेलेला आहे. सामाजिक जीवनात औरंगजेबाच्या सारखा क्रूर माणूस नाही. कारण त्या ठिकाणी औरंगजेब क्रूर होतोय तो ज्या परंपरेचा आणि प्रवाहाचा प्रतिनिधी आहे त्याचं अबाधित वर्चस्व शिल्लक ठेवणे. सामाजिक जीवनात शिवाजी सुद्धा औरंगजेबाच्या पेक्षा कमी क्रूर असं समजण्याचं काही कारण नाही. कारण सार्वजनिक जीवनाची ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी दोन शत्रू उभे असतात आणि मग हे काय बरोबर नाही तुम्ही तलवार फारच जोरानं मारायला लागला या मुद्द्याला काय इथे एकमेकाचे गळेच कापलेले असतात असं म्हणायचं की काय बरोबर. अरे ठरलं तू शत्रू मी शत्रू लढाईला आलो ठरलं. पण किती माणसं जोरानं हे शत्रुत्व चालत नाही. एकमेकाच्या समाप्तीसाठीच जे जमलेले आहे. एकाच्या मरणावर जिथे दुसऱ्याचं जीवन आधारलेलं आहे, दुसऱ्याच्या मरणावर जिथे पहिल्याचं जीवन आधारलेलं आहे त्या ठिकाणी शहाणा माणूस पहिली संधी साधून घात करेल. हा आर्य चाणक्य आहे. पुन्हा शहाणा माणूस पहिली संधी साधून घात करीत असतो. हा जो औरंगजेब आहे हा औरंगजेब क्रमाने एका परंपरेचा प्रतिनिधी आहे. म्हणून औरंगजेबाचा एक फतवा निघाला की आमच्या राज्यामध्ये हिंदूंची सर्व देवळं भ्रष्ट करण्यात येईल, मारून टाकली.
आणि मग काशीचं मंदिर पाडलं गेलं आणि मंदिराच्या अर्ध्या भागाची मशीद करण्यात आली. गागा भट्टाची स्मृती राजसत्तेचा पाठिंबा नसेल तर गागा भट्टा सगळ गंगेत जीव द्यायला उपयोगी पडू शकते. मी जे आपल्याला सांगितलं उदंडे आले पाणी स्नान संध्या करावं, हे ठीक आहे दोन्ही काठावर हिंदूंचं राज्य असलं तर. नाहीतर ते जे पाणी आहे आपले धर्मग्रंथ घेऊन फक्त आत्महत्या करायला उपयोगी पडत असत. गागा भट्टाच्या जेव्हा हे लक्षात आलं की काशी इतक्या मंदिराची अर्धी मशीद झालेली आहे, ही काशी पुन्हा एकदा जर हिंदूंचं देवस्थान म्हणून प्रस्थापित करायची असेल, ही ताकद असणारा एकच माणूस होता आणि योगायोगानं गागा भट्ट त्याचा उपाध्याय होता, तो त्याचा यजमान होता. कारण गागा भट्ट पैठणचा भट्ट कावळ्या घराण्याचा, हे कावळ्या घराणं वंश परंपरेनं शिवाजीचं उपाध्याय घराणं. ज्या अनंत भट्ट कावळ्यांनी शिवाजीला अभिषेक केला तो अनंत भट्ट कावळे पैठणचा, कमलाकर भट्ट पैठणचा, गागा भट्ट पैठणचा. त्यामुळे हे आले आणि यजमानांना सांगितलं की यजमान महाराज माझं संबंध चारित्र्य आणि ज्ञान तुमच्या कर्तृत्वाच्या पाठीशी उभं करतो, मात्र जबाबदारी काशीच्या संरक्षणाची आहे. शिवाजीचं जे त्याची जी राजधानी आहे ही देहरूपानं रायगड आहे, त्याची मानसिक राजधानी काशी आहे. कारण ते जे मध्ययुग आहे, या मध्ययुगामध्ये जे मध्ययुग आहे या मध्ययुगामध्ये सगळ्याच राजकारणाला धर्माचं कवर आहे. आता आपल्याला बंदीखान्यात पडलेल्या देवतांची सुटका करणं या मुद्द्याचा अर्थ समजू शकेल. बाकीचे सर्व अवतार हे दुष्टांचं दंडन करणार आहे, साधू संतांचं प्रतिपादन करणार आहे. प्रभू रामचंद्राचा एकच अवतार आहे जो बंदीखान्यातल्या देवांची सुटका करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन उभा आहे. हे जे एकनाथ म्हणतो याचा अर्थ आता आपल्याला समजू शकेल. शिवाजी वेदमंत्राच्याकडून स्वतःवर राज्याभिषेक करून घेतो. हा राज्याभिषेक नव्हे, हा फाशीचा गळफास आहे, हा फाशीचा दोर आहे. कारण वेदमंत्रांनी ज्या वेळेला रायगडावर शिवाजीला राज्याभिषेक होतो त्यावेळेला शिवाजी हा सगळ्यात हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या संरक्षणाला वचनबद्ध झालेला आहे. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावर आक्रमण होईल त्या आक्रमणाच्या विरोधी जाण्याचा तो बांधला गेलेला आहे. काशीचं जे मंदिर भ्रष्ट झालेलं आहे त्या काशीच्या मंदिराची प्रतिष्ठापना करायला शिवाजी ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळाल्याच्या दिवशी बांधला गेलेला आहे. आणि म्हणून शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप असलेलं टिकवणं नाही, राज्याभिषेक होईपर्यंत शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप नसलेलं निर्माण करणं आहे. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवाजीच्या राजकारणाचं स्वरूप जे नसलेलं निर्माण केलं त्याच्या आधारे असलेलं नष्ट करून इतिहासाला कलाटणी देणं हे त्या राजकारणाचं स्वरूप आहे. हा जो शिवाजी आहे हा समजून घ्यायचा असेल तर नाटकी घटनाचा अर्थ नाही. अफजल खानाला शिवाजीने मारलं, अरे अफजल खानाला शिवाजीने मारलं म्हणजे का? अफजल खानाने मारले ना सगळ्या लोक संबंध आयुष्यभर अफजल खान लढाई करत होता, तो काय तलवारीने शत्रूंना चोमाळी झाला होता काय? भेटीला बोलावून माणसं मारावे या विद्वत्तेचा गुरु अफजल खानच होता. सगळ्या शिवाजी महाराजांचा शिष्यत्व आहे त्या बाबतीत. माणसांना भेटीला बोलावं आणि गळे कापून टाकून द्या ही गोष्ट अफजल खानाला माहिती नव्हती काय? ही तर 1300 वर्षाच्या इतिहासातली परंपरेची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी हसन हुसेन पासून विषप्रयोग आणि घात चालू आहे ते काय अफजल खानाला नवखे होते? कारण अफजल खान हा माणूस जगणं किंवा मरणं याला माझ्या दृष्टीनं काहीच नाही. कारण अफजल खान मारणं याला मी शिवाजीचं मोठेपण मानत नाही. अफजल खान मारणं याला शिवाजीचं मी मोठेपणच मानत नाही. कारण मी अफजल खानाला शिवाजीचा प्रतिस्पर्धीच मानत. आपल्याला ठिकठिकाणी असं दिसतं की पटावरची मोहरी आहेत वेगळी वेगळी. कधी शिवाजी हा दक्षिणीयांच्यासाठी असं म्हणतो. अरे दक्षिणीयांच्यासाठी ही थाप आहे. दक्षिणीयांच्यासाठी असू कशी शकेल? दक्षिणेमध्ये आदिलशाही, दक्षिणेत निजामशाही, दक्षिणेत शिवाजी. दक्षिणीयांच्यासाठी म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही आणि शिवाजी या तिघांच्या ताब्यात दक्षिण आहे. शिवाजी तर ठीक आहे पण आदिलशाही स्वतःला दक्षिणी म्हणायला कुठे तयार होती? उत्तरेतले जेवढे सुन्नी राजे होते अगदी मोहम्मद गझनीच्या पासून औरंगजेबाच्या पर्यंत सगळे सुन्नी राजे स्वतःला सुलतान मानित होते. सुलतान मानित होते याचा अर्थ ते स्वतःला खलिफाचे डेप्युटी मानित असत. संबंध मुस्लिम
राजसत्तेची ही भूमिका आहे की आम्ही या देशाचे नव्हत, या देशाचे विजेते परदेशाचे प्रतिनिधी आहोत. आणि म्हणून औरंगजेबाच्या काळात सुद्धा शाह अब्बास खलिफाच्या नावानं दर शुक्रवारी खुतबा वाचला जातो. खतबा जो आहे नमाज जुम्माचा, हा नमाज जुम्माचा खतबा हा कुणीही इमाम असो, जिथे औरंगजेब हजर आहे, औरंगजेबाच्या नावे वाचला जात होता, कारण औरंगजेब सुलतान होता, शाह अब्बासच्या नावे वाचला जातो. हा जो शाह अब्बास सुन्नींचा खलिफा, या सुन्नींचे आम्ही वारसदार आहोत, हे उत्तरेचं म्हणणं. आणि हे जे दक्षिणेचे लोक होते, हे इराणचा जो सम्राट, त्याच्या नावे खुतबा वाचित असत, कारण आम्ही शिया लोक इराणचे वारस आहोत असं यांचं म्हणणं. त्यावेळची सुन्नींची खिलाफत तुर्कांची असल्याच्यामुळं मोगलांच्या राजवटीत तुर्क असणं हा वरिष्ठ नोकरीचा हक्क मानला जात असे. स्पेशल प्रिव्हिलेजेस होते तुर्कांना. आणि दक्षिणेमध्ये असणारी शिया राजवट असल्याच्यामुळं या शिया राजवटीमध्ये इराणी असणं हा स्पेशल प्रिव्हिलेज. जे लोक स्वतःला या ठिकाणी परदेशातून आलेल्या देशांचे आम्ही प्रतिनिधी आहोत असं समजतात, त्यांच्याबरोबर तुमचं कसं चालू शकेल? तरी सुद्धा शिवाजी एक स्ट्रॅटेजी म्हणून म्हणतो. या स्ट्रॅटेजीवर जाण्यात काही अर्थ नाही. हा जो शिवाजी आहे हा समजून घ्यायचा असेल तो जो दक्षिणेसाठी आहे या वाक्याच्या आधारे समजून घेता येत नसतो. शिवाजी हा अफजल खानाला मारतो याच्या आधारे समजून घेता येत नसतो. समजून घ्यावा लागतो शिवाजी हिंदूंचा इतिहास बदलतो त्याच्या आधारे. कारण त्या ठिकाणी शिवाजीचं सेना नियोजनाचं कौशल्य दिसतं. हिंदूंच्या राजवटीच्या इतिहासामध्ये हिंदूंचे कधी विजय झाले असं थोडंच, अधूनमधून हिंदूंचे विजय होत होते. पण हिंदूंच्या राजवटीचं एक वैशिष्ट्यच होतं की ज्या वेळेला हिंदूंचे राजवट विजयी होत असे त्यावेळेला विजयाच्या नंतर हिंदू राजे आपल्या सरहद्दीवरून जयवाद्य वाजवीत परत येत असत. सरहद्दीवरून जयवाद्य वाजवीत परत येत असल्याच्यामुळं विजयामध्ये हिंदूंचं राज्य शिल्लक राहत असे. विजयामध्ये हिंदूंचं राज्य वाढत नसे, विजयामध्ये हिंदूंचं राज्य शिल्लक राहत असे आणि पराजयामध्ये समाप्त होत असे. त्यामुळे 10 विजय झाले, राज्य जेवढाच्या तेवढं, एक पराजय झाला, समाप्त. गोठून गेलेल्या, आतून पोखरून कोसळून पडण्याला लायक झालेल्या संस्कृतीच्या ज्या राजवटी असतात त्या प्रेताप्रमाणे आहेत तशा ममी होऊन शिल्लक राहतात. वाढण्याची क्षमता त्यांनी गमावलेली असते. वाढण्याची क्षमता त्यांनी गमावलेली आहे. हे विजयातही फक्त टिकलो याचं समाधान मिळवणार, पराजयामध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून समाप्त होते. जी विजयामध्ये वाढत होती पराजयात मात्र समाप्त होत होती. जी शत्रूच्या प्रदेशात काय चाललंय याविषयी गाफील राहत होती आणि दरवेळी आक्रमणाचा हक्क शत्रूंना देत होती. आणि संरक्षण करीत असताना मरून स्वर्गात जाणे किंवा जगून राज्य शिल्लक ठेवणे हे विधवेचं राजकारण त्यांचं चालू होतं. विधवेचं राजकारण याचा अर्थ काय की नवऱ्याची जायदाद शिल्लक ठेवण्याचं राजकारण, पुत्राचं राजकारण, बापाची जायदाद वाढविण्याचं झालं पाहिजे. आता जायदाद म्हणत असताना ध्येयवाद मला अभिप्रेत आहे, सावकारी अभिप्रेत नाही. हे जे हिंदूंचं संबंध राजकारण चाललेलं होतं, हिंदूंच्या मध्ये लढणारा माणसं कमी नव्हती. अगदी मोहम्मद बिन कासिमच्या पासून शिवाजीच्या काळापर्यंत हिंदू लोक लढत होते. पराभवामागून पराभव झाले, पातामागून रक्तपात झाले, राजवटी समाप्त झाल्या, माणसं मारली गेली. पण एकाही हिंदू राजवटीमध्ये लढायला माणसं कमी पडली असा उल्लेख नाही. प्रचंड फौजा घेऊन एक एक राजा रणांगणावर जातच होता, मरतच होता, पराभव घेतच होता. लढण्याची जिद्द अजून संपलेली नव्हती. हा हिंदूंचा लढण्याची जिद्द असणारा, मरण्याची तयारी असणारा, पण यलौकिक व्यवहार न जमलेला परलोकाचा आंधळा मृत्यूमार्ग शिवाजीने आपल्या कर्तृत्वानं बदलला आणि एक नवीन अशी राजवट निर्माण केली की जी राजवट पराभवामध्ये टिकून राहत असे आणि विजयामध्ये वाढत असे. त्यामुळे 10 पराभवाच्या नंतर ती राजवट टिकली आणि 2 विजयाने वाढली. एक अशी नवी राजवट जी पराभवातून टिकते, विजयातून वाढते. आणि येथून आता नवा इतिहास प्रारंभ होतो. दगे आम्ही द्यावेत, शत्रूंनी दगे खावेत. हा काय ताम्रपट दिलेला का? मुसलमानांनी दगे द्यावेत आणि आम्ही मात्र दगे खावेत? क्रमाने इतिहास आमचा पुन्हा शपथ घेऊन आम्ही सांगणार आम्ही दगा दिला नाही, दगा त्यांनी दिला. मॉरल जस्टिफिकेशन
की आमचे जे राजे होते हे आमचे राजे शत्रूला गाफील पाहून हल्ले करणारे नव्हते. आधी इशारा देत असत. त्याच्याजवळ तलवार नसली तर तलवार देत असत. तलवार खाली पडली हातात उचलून देत असत. त्याचा रथ मोडला आपण जमिनीवर येत असत. एका संस्कृतीचे एका धर्माचे राजे जेव्हा परस्परांच्या विरुद्ध लढतात त्यावेळेला जनतेचं अस्तित्व धोक्यात आलेलं नसतं. जेव्हा जनतेचा धर्म संस्कृती परंपरा आणि जीवित वित्त यांचं अस्तित्व अभावी नसतं त्यावेळेला वरचे पापुद्रे परस्परांशी लढत असताना धर्मयुद्ध लढू शकतात. अब्जावधींची कोट्यावधींची जीवन तळापासून शेंडापर्यंत धोक्यात जेव्हा येतात तेव्हा जीवित रक्षितो प्रथम धर्म हाच नियम होतो. अफजल खानाला शिवाजीनं दगा दिला नाही. पहिल्यांदा अफजल खानाने शिवाजीला जवळ घेतलं. मग अफजल खानाने शिवाजीची मान आपल्या बगलेत दाबली. मग अफजल खानाने कट्यार घेऊन शिवाजीवर मारली. जेव्हा अफजल खान दगा दिला अफजल खान दगा देतो हे सिद्ध झालं तेव्हा शिवाजीने उत्तर घेतलं. जणू काय तोपर्यंत त्याचे हात बांधलेले होते. हा मार जपीत बसलेला होता. तू दिलास दगा तर मी देईल. दिला नाही दगा तू केळ खा मी केळ खाऊ. तू तिकडे जा मी इकडे. हे संदेश शिवाजीला करायचे होते तर हातात मार घेऊन त्यांनी जे आहे ते मोक्षाच्यासाठी काशीला जायला पाहिजे होतं. रायगडाची वाट चुकली होती. रायगडाची वाट चरणाऱ्या माणसाला दुसऱ्याने दगा देईपर्यंत वाट पाहून मग उठ्ठ घेता येत नसतं. तो दगा देणारच हे ग्रहित धरून आधीच दगा देण्याची तयारी करावी लागते. शिवाजीने अफजल खानाला दगा देण्याची 4 महिने आधीच तयारी केली. अफजल खान मारला यात शिवाजीचं मोठेपण नाही. शिवाजीचं मोठेपण आहे अफजल खान 12,000च्या फौजेत सगळ्यात गारद केला. या त्या ठिकाणी अफजल खान मेला नाही. अफजल खानाच्या बरोबर 12,000च्या फौजा गारद झाल्या. अफजल खानाच्या बरोबर शिवाजीच्या आधी 1000 वर्ष चालत आलेलं मुसलमानांचं रणनीतीचं यश असं यात शिवाजीचं मोठेपण की एक असं रणकौशल्य की ज्या रणकौशल्याने सबंध हिंदुस्थानातल्या मुस्लिम सत्तांना एक प्रचंड हादरा दिला. यात शिवाजीचं मोठेपण आहे. आणि अफजल खानाच्या मृत्यूच्या नंतर तो जयवाद्य वाजवीत बसला नाही. अफजल खानाच्या मृत्यूच्या बरोबर या धक्क्यातून आदिलशाही सावरण्याच्या पूर्वी दुसऱ्याच दिवशी प्रचंड फौजा घेऊन आपलं राज्य सोडून 100 कोस पलीकडे तो गेला. 100 मैल पलीकडे गेला. पन्हाळ्यापर्यंत तो गेला. शिवाजीला माहितच होतं की आदिलशाही हे सहन करू शकणार नाही. आदिलशाहीचं नवीन आक्रमण येईल आणि म्हणून ज्या दिवशी नवीन आक्रमण येईल त्याच्या आत प्रचंड प्रदेश जिंकून टाकलेला असला पाहिजे. म्हणजे त्याच्यातला काही प्रदेश देऊन तडजोड करता येते. म्हणजे 6च्या नंतर शिल्लक काय राहिलं? लढाई सुरुवात झाली त्या दिवशी असणारं राज्य प्लस लढाईच्या नंतर मिळवलेलं राज्य त्याच्यातला अर्धा पचवलेला भाग अर्धा सोडून तर विजयातून वाढणार पराजयातून टिकणार कधीही समाप्त न होणार शत्रूंना दग्याची तयारी ठेवून त्यांनी दगा देण्याच्या पूर्वीच दगा देणार असं एक अलौकिक राजकारण शिवाजीच्या पासून जेव्हा सुरुवात होतं त्यावेळेला हिंदूंचा इतिहास बदलतो. हिंदूंच्या इतिहासामध्ये अभिमानाची स्थळं खूप आहेत. व्यथेची आणि दुःखाची स्थळं खूप आहेत. अशा एक एक जखमा की ज्या शतक झाल्याच्या नंतर समाप्त झाल्याच्या नंतर सुद्धा अजूनही चिघळत वाहत आहेत. त्या जखमांच्यावर अजून खपली बसलेली नाही. हे मला मान्य आहे. या जखमांचं दुःख काही प्रमाणात व्यवहारी मी माणूस असल्याची मला स्वतःला मी जोडते. इतिहासाला मॉरल जस्टिफिकेशन नसतं. इतिहासाला कधी मॉरल जस्टिफिकेशन नसतं. कधीही मोहम्मद गझनीला पंडितांनी तर्कानं हे पटवून दिलेलं नव्हतं की बाबा रे तू हिंदुस्थानात जाणं आणि सोमनाथाचं मंदिर लुटणं ही गोष्ट न्याय्य असून तू न जाणं हे अन्याय आहे. 2 पंडित बसले. पंडितांच्या सभेत मिळून हा निर्णय घेतला. न्याय काय अन्याय काय नैतिक काय अनैतिक काय धर्मीय काय कर्मीय काय. राजकारणामध्ये राजे वागत राहतात. त्या राजांच्या वागणुकीच्या रूपानं सामाजिक जीवनाचा जो प्रवाह अभिव्यक्त होत असतो त्या प्रवाहाचे धर्मपंडित राजाच्या वागणुकीच्या पाठीमागं तर्कवादाचे हत्ती घोडे उभे करून राजाची वागणूक सजवितात. इतिहासाला ऐतिहासिक प्रवाहाचं जस्टिफिकेशन असतं. इतिहासाला मोरॅलिटीचं जस्टिफिकेशन नसतं. काय नादिरशाहला पटवून दिलं होतं काय तू दिल्लीत येऊन कत्तल कर म्हणून. हिंदुस्थानात येणं हे काय मुसलमानांच्यासाठी नैतिक थोडंच होतं. इंग्रजांच्यासाठी 150 वर्ष इथे गुलामगिरी लादणं हे नैतिक थोडंच होतं. शेवटी राजकारणामध्ये नीतिमत्तेच्या ज्या बाबी असतात त्या नीतिमत्तेच्या बाबी स्वकीयांच्यासाठी.
शिवाजीने अफजल खानाला दगा दिला की नाही याची चर्चाच संभवत नाही. कारण अफजल खान हा शिवाजीचा मित्र नव्हता, शिवाजीचा शत्रू होता. दगाबाजीचा प्रश्न ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा गळा कापायचा की नाही याच्याशी निगडीत असतो. शिवाजीने कधी मोरोपंताला दगा दिला असता, शिवाजीने कधी अण्णाजी दत्तोला दगा दिला असता, शिवाजीने कधी आपल्या सेनापतीला दगा दिला असता तर हा दगाबाज म्हटला गेला असता. औरंगजेबाने जसा मिर्झाराजा जयसिंगाला विषप्रयोग केला तसा शिवाजीनं प्रतापराव गुजराला केला नाही, हंबीरराव मोहितला केला नाही, मोरोपंत पिंगळ्याला गेला नाही. कधी आपले भाऊही मारले नाहीत, कधी आपले मुलंही मारले नाहीत, कधी आपले पुतळेही मारले नाहीत. दग्याचा प्रश्न स्वकीयांच्या बाबतीत असतो, परकीयांच्या बाबतीत जीवन मरणाची लढाई जेव्हा असते, 1300 वर्षाचा पराजय रक्ताने ज्या वेळेला धूळ काढून स्वच्छ करून विजयाचा एक नवीन ध्वज उभा करायचा असतो त्यावेळेला जस्टिफिकेशन इतिहासाच्या प्रवाहातून ज्या जनतेच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात त्या जनतेच्या संरक्षणाच्या प्रतिज्ञेतून समर्थन प्राप्त होत असतं. त्यासाठीच विद्वानांची विद्वत्ता मागे उभी राहावी लागत असते. म्हणून रामदासाचं पुण्य आणि गागा भट्टाची विद्वत्ता शास्त्रार्थ शिवाजीच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे उभे आहे. असं मिळून हिंदूंचा एक अखिल भारतीय प्रवाह उभा होतो. हा एक प्रवाह आणि दुसरा औरंगजेबाचा प्रवाह, या दोन प्रवाहाची जी टक्कर आहे तिचं स्वरूप अखिल भारतीय. म्हणून औरंगजेब दक्षिणेत, नाहीतर औरंगजेबाला दक्षिण देण्याचं काय कारण नाही. एक 1.5 दमडीचं राज्य 5-5.5 जिल्ह्याचं 150 किल्ले असणारं सह्याद्रीच्या कोपऱ्यात राहिलं काय, असलं काय आणि नसलं काय याबद्दल दिल्लीपतीला चिंता करण्याचं काही कारण नव्हतं. कारण शिवाजीचं सामर्थ्य तात्कालिक लढाईच्या वेळी किल्ल्यांच्या मध्ये आहे, पण अंतिम लढाई जी चाललेली आहे या अंतिम लढाईमध्ये शिवाजीचं सामर्थ्य सह्याद्रीच्या किल्ल्यात नाही, हिंदुस्थानमध्ये असणाऱ्या बहुसंख्य हिंदू हे शिवाजीचं सामर्थ्य. वेदमंत्राचा अभिषेक एकदा शिवाजीला झाला की हिंदुस्थानातला सगळा हिंदू समाज हा शिवाजीचं सामर्थ्य आहे. आपणही बंड करू शकतो, आपणही मुसलमानांचं राज्य उलथून टाकू शकतो, आपणही हिंदूंचं राज्य निर्माण करू शकतो. मुसलमानांचेही पराजय होऊ शकतात, हिंदूंचेही विजय होऊ शकतात. एवढ्या आत्मविश्वासाची एक ज्योतीची प्रेरणा पेटवून दिल्याच्या नंतर मोगलांची सत्ता समाप्त होण्यासाठी शिवाजीला आग्र्याला किंवा दिल्लीला जाण्याची गरज नव्हती. दिल्ली आणि आग्र्यातच पुरेसे राजपूत होते. म्हणून ही शिवाजी नावाची जी ज्योत आहे ही विझवणं हे औरंगजेबाचं काम होतं. औरंगजेब वेडा नाही, औरंगजेब पिसाट नाही, औरंगजेब रणनीती शून्य नाही. औरंगजेबाला माहिती आहे की हे जे पेटलेलं आहे हे जर विझवलं नाही सगळ्या शक्तीविषयी तर मग तुम्ही औरंगाबादला मेले काय, दिल्लीला मेले काय. औरंगजेबाचा मृत्यू हा औरंगजेबाचा मृत्यू नाही, 1300 वर्ष चालत आलेल्या इस्लामच्या विजयी घोडदौडीचा हिंदुस्थानातल्या 700 वर्षाच्या मुसलमानांच्या वर्चस्वाचा तो मृत्यू. याच्यासाठी औरंगजेब लढतो आहे. आणि म्हणून औरंगजेब हा विजयाची आशाही जरी नसली तरी दक्षिणेतून बाहेर जात नाही. कारण दक्षिणेत मरणं काय आणि बाहेर जाणं काय दोन्हीला अर्थही आहे, एकच आहे. कारण मराठ्यांचा औरंगजेब पराजय करू शकत नाही हे कबूल करून जर औरंगजेब परतला असता तर जिवंतपणे औरंगजेबाला दिल्लीपर्यंत कोणीच जाऊ दिलं नसतं. औरंगजेब हा मराठ्यांची सत्ता समाप्त करूनच परतू शकतो, नाहीतर समाप्त करण्याच्या प्रयत्नात नामशेष होऊन दफन होऊ शकतो. व्यक्तिशः औरंगजेबाचं हे कृत्य एका हुतात्म्याचं कृत्य आहे. समाज प्रवाहाच्या संदर्भात अत्याचारी राजवटीच्या परंपरेची, ती असमर्थनीय असणाऱ्या परंपरेची एक अत्यंत सुखांताची शोकांतिका आहे. त्याशी मला कुठल्याही प्रकारचं दुःख करण्याची गरज नाही. हे जे औरंगजेबाचं मूल्यमापन आहे हे लक्षात जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्यावर मात करणाऱ्या शिवाजीचं मूल्यमापन समजण्यासाठी आपले डोळे हे स्वच्छ होऊ शकतात. आणि म्हणून शिवाजीचं राज्य निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदूंच्या प्रचंड फौजा मुसलमानांच्या छोट्या फौजांच्याकडून पराभूत होतात, पुन्हा पुन्हा पराभूत होतात. हे एक दृश्य दिसतं. आणि शिवाजी एक ज्योत पेटून देत जातो. शिवाजी मरून गेल्याच्या नंतर मोगलांच्या 3.25 लाखाच्या प्रचंड फौजा 27 वर्ष झटल्याच्या नंतरही तिथभराचं राज्य मारू शकत नाही असा एक नवा इतिहास निर्माण होतो. जनतेची एक उदासीनता, आत्मविश्वासाचा अभाव, कर्तृत्वाचा अभाव, दिशांचा अभाव असला म्हणजे हातात तलवारी जरी असल्या तरी तलवारीच्या पाठीमागा जर मन नसेल तर त्या तलवारी बोचट होऊन जातात. हातात तलवारी जरी नसल्या तरी नवे आत्मविश्वास, नव्या तलवारी निर्माण करतात. शिवाजीची गरज आजही लागते, ती यासाठी लागते. या ठिकाणी आपण थांबू.